नागासाधू असतात ते चितेवर त्राटक करतात. मंदिराचं कळसाचं त्राटक आहे, अग्नी त्राटक किंवा मेणबत्ती त्राटक, सूर्य त्राटक आहे, सर्कल त्राटक, बिंदू त्राटक, आरसा त्राटक. जसं त्राटक सुरुवात केली मी की माझा चेहरा विद्रूप व्हायला लागला. ऑटोमॅटिक जाग 3 ते 3:30च्या दरम्यान येते. त्यामध्ये काय होतं कोणास ठाऊक असं मला वाटतं की स्पिरिच्युअल शक्ती माझ्यासोबत आहे. त्यावेळेस माइंड रिडिंग कसं करायचं, पुढच्यांचं कसं ओळखायचं. लोकांना काय वाटतंय की ह्यांना कर्णपिशाचानी साध्य आहे. मी तर म्हणून कुठल्याही म्हणजे बुवा बाबाच्या फंद्यात न पडता तुम्ही मनाची एकाग्रता करा. जगामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार आहेत म्हणून दुनिया चाललेली आहे. निगेटिव्ह विचारला थांबवायचं, त्याला घालवायचं नाही. तो मध्ये सर्व काही दडलेलं आहे. शांतता वास्तूमध्ये असते. तो मध्ये 2 गोष्टी महत्वाच्या, एक म्हणजे आरोग्य आणि दुसरा म्हणजे पैसा. एंजल नंबर जर दिसत असेल ना तर एक लक्षात ठेवा, तुम्ही प्रगती मार्गावर आहात. हे पूर्ण युनिव्हर्सल त्यासाठी चट असेल. मुद्दा म्हणून तुम्ही घेऊ नका, भाग्यानं मिळून द्या तर घ्या. राहुला डोकं नाही म्हणून तो सगळं हितनं कार्य करतो. स्वागत है लड़बंदी पॉडकास्ट में। तो आज के हमारे बहुत ही खास गेस्ट है, हमारे गुरु ही है, तो उनके साथ ही हम पॉडकास्ट करेंगे। जो हमारे डॉक्टर साहब है सम्मोहन, बहुत सारी चीज़ों का, वास्तुशास्त्र हो गया, बहुत सारी चीज़ों का बहुत डीप में नॉलेज है, तो उनके साथ ही हम पॉडकास्ट करेंगे। तर डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आता जरा तुम्ही ना म्हणजे आता मला तर माहिती आहे पण तुम्ही तुमच्याबद्दल 1 मिनिटात सांगा की तुमचं. माझं नाव दीपक गाडगे आहे. मी सम्मोहन उपचार तज्ज्ञ आहे, त्याचबरोबर वास्तुशास्त्र तज्ज्ञ आहे, माइंड रीडर आहे आणि आज जो ब्रॉडकास्ट करत आहे सम्मोहन या विषयावर आधारित आहे. आणि सम्मोहन शास्त्र हे फार मोठं आहे. त्याबद्दल जे काही मला प्रश्न विचारले जाईल त्याची माहिती मी परिपूर्ण सांगणार आहे. आता डॉक्टर साहेब म्हणजे थोडंसं आपण पास्टमध्ये जाऊया नाही का, नक्की तुमचा जन्म कुठं झाला नाही का, तिथनं सुरुवात करूया आपण. तुमच्या म्हणजे थोडं लहानपणापासून नाही का, मग थोडं पुढे येत चालेल ना. आपण मेन टॉपिकवर. माझा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका आहे आणि त्या कोरेगाव तालुक्यामध्ये एक सामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे. डॉक्टर साहेब तुमचं म्हणजे जे लहानपण राहिलेलं ते कसं राहिलेलं? लहानपण एक सामान्य माणसामध्ये जसं लहानपण, आता माझं एज आहे आता 48 रनिंगमध्ये. त्यावेळेस शिक्षणाचं इतकं महत्त्व नव्हतं. मी साधारण कुटुंबातलं असल्यामुळे, एक मागासवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे शिक्षणाला अत्यंत महत्त्व नव्हतं. पण तरी देखील मला चांगल्या संस्कारामुळे शिक्षण करण्याची संधी मिळाली आणि ते मी माझं भाग्य समजतो. आणि त्यानंतर शिक्षणाची संधी मिळाल्यामुळं मला हे कळत गेलं की ह्या जीवनामध्ये जर काय असेल तर ते म्हणजे शिक्षण. आणि शिक्षणामुळेच आपण आता चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतो हे समजून चुकलं. सुरुवात कशी झाली की बाबा ह्या सम्मोहन क्षेत्रात यायची? सुरुवात जादूचं आकर्षण कुणाला नसतं, जादूचं आकर्षण सर्वांना असतं. माझ्या मनामध्ये जादू हा शब्द इतका रुळला होता किंवा बरेचसे वाचनामध्ये आलेले जादूचे प्रयोग. त्यावेळेस असं फक्त एंटरटेनमेंट म्हटलं तर जादू, तमाशे किंवा एक व्हिडिओ असे एक तो काळ होता. आताचं माध्यम जसं की मीडियाचं आहे, यूट्यूबचं आहे, इंस्टाग्रामचं आहे, तसं त्यावेळेस माध्यम नव्हतं. त्यावेळेस काही तर आम्हाला एक पुस्तक वाचनाचं छंद किंवा मग असंच त्यावेळेस असणारे तमाशे किंवा एखादा मराठी चित्रपट आला तर किंवा पडद्यावर जेव्हा गणपती उत्सव असायचे तेव्हा झालेला तो कास्ट ते बघण्यात आमचा म्हणजे तो काळ गेलेला आहे. आणि त्यातूनच सुरुवात झाली हे जादू शब्द हा उच्चारत असताना माझ्या मनामध्ये जादूविषयी आकर्षण निर्माण झालं. आणि हे करता करता मी हिप्नोटिझमच्या माध्यमाकडे वळलो. हिप्नोटिझमच्या माध्यमाकडे वळण्याचं कारण मी एक प्रोग्राम बघितला होता शाळेमध्ये असताना. आमच्या विद्यालयामध्ये झालेला कार्यक्रम तो मी एक जादूगारचा बघितला होता. त्यामध्ये तो जादूगार 2-3 मुलांना बोलवून खाऊच्या डब्यामध्ये चिरमुरे, लाडू, चॉकलेट असे बिस्किट असे काढताना मी पाहिलेलं. आणि तो माझ्या मनावर जो परिणाम झाला तो प्रभाव इतका झाला की मी माझं पक्क माइंड त्यामध्ये हे झालं, इन्व्हॉल्व झालं. आणि वास्तविक पाहता मी त्या जादूच्या शोधामध्ये जे कोण शिकवणार आहे ह्या शोधामध्ये माझं ते आयुष्य गेलं. आणि त्यामध्ये बरेचसे मला हातचलाई करणारे लोक गावलेत. त्यानंतर मी 1-2 जादूगारांना सुद्धा विचारलं की मला तुमचं शिष्य बनवा किंवा मला तुमचं हे करा. पण त्यावेळेस त्यांनी सुद्धा मला नाकारलं. म्हणले तुझं वय काय आहे, तू मोठं झाल्यानंतर अवश्य तू जादूगार बन, पण आता नाही. अशा पद्धतीनं आणि कालांतरानं एक सम्मोहन तज्ज्ञ ज्यांचं मी म्हणजे अजून सुद्धा ऋणी आहे ते म्हणजे मनोहर नाईक या सरांचं
हिप्नोटिझम एकदा मी कार्यक्रमाला हजर होतो आणि ते कार्यक्रम पाहता मला तो मनानं भावला, कारण त्यामध्ये जादूसाठी वापरणाऱ्या साहित्यापेक्षा इतर लोक होती आणि त्यांच्या मनावर राज्य करणारे एकमेव संमोहन तज्ज्ञ मनोहर नाईक सर हे कार्य करत होते आणि त्याचा प्रभाव मला अत्यंत झाला आणि मी त्याच वेळ ठरवलं की आपल्याला हे संमोहन तज्ज्ञ व्हायचं आहे, संमोहन उपचार करायचे आहेत, संमोहनाचं हे टेस्ट शो करायचे आहेत आणि त्यातूनच माझी संमोहनाकडेचा कल वाढत गेला. ज्या वेळेस कार्यक्रम संपला, सरांनी सांगितलं की मी अजूनही स्टेजवर 15 ते 20 मिनिटं आहे आणि त्यानंतर तुम्ही मला भेटू शकता, माझा फोन नंबर. अशा पद्धतीनं त्यांचा एक छोटंसं बुक स्टॉल होता, त्या बुक स्टॉलपाशी मी त्यांची वाट बघत बसलो आणि एकदम गर्दी असल्यामुळं मला त्यांनी म्हणजे त्यावेळेस मला सहकार्य केले नाही आणि भरपूर वेळ थांबल्यामुळं माझ्याकडे बारकाईनं बघितलं आणि त्यांनी विचारला, अरे तू का थांबलायस? म्हणलं सर मला हे शिकायचं आहे. त्यावेळेस मला सरांनी सांगितलं की तुला 50,000 रुपये लागतील हे शिकण्यासाठी, कारण का मी छोटा होतो त्यावेळेस. त्यांनी काय म्हणलं, ठीक आहे तुझे पप्पा कोण मम्मी आली का? म्हणलं नाही. मग म्हणलं सरांना सांगितलं की मी शाळा बुडवून तुमचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेलो आहे. म्हणले ते एक काम कर, तू माझं एक पुस्तक आहे ते पुस्तक घेऊन जा आणि ते वाच आणि पुढच्या वर्षी माझा कार्यक्रम असेल त्यावेळेस तुला मी तुला मी फ्रीमध्ये शिकवेन. ठीक. त्यावेळेस माझ्याकडे पैसे फक्त 22 रुपये होते आणि पुस्तकाची किंमत होती 40 रुपये आणि ते पुस्तक म्हणजे हिप्नोटिझमचं सामर्थ्य हे पुस्तकाचं नाव आहे मित्रांनो. आणि ते पुस्तक मला आवडले. ते स्टॉलवर गेलो, त्यांनी सांगितलं 40 रुपयाच्या खाली 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही आणि माझ्याकडे 22 रुपये असल्यामुळे मी तिथंच थांबलो. बराच वेळ झाला, काही पर्याय नव्हता की आणि स्टॉल एकच दिवस असल्यामुळं मी कुठं मागवू शकत नव्हतो. मला माहीत नव्हतं की पुस्तक कसं मागवायचं काय, किंवा ह्यांचे फोन नंबर जे होते ते त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यामुळे फोन नंबर होते. त्यामुळे मी ते थोडंसं टाळलं आणि थांबलो. थांबताना जेव्हा नाईक सर बघितलं की अजून हा विद्यार्थी इथंच आहे, त्यांनी सांगितलं का थांबला ह्या? म्हणलं सर पुस्तक घ्यायचं आहे, पैसे कमी पडतात. त्यांनी स्टॉल करेलांना सांगितलं की माझ्यातर्फे एक पुस्तक त्यांना फ्री द्या आणि ते पुस्तक मी घेतलं. ते माझ्या आयुष्याची पहिली वेळ मला संमोहन शिकण्याची. आणि डॉक्टर साहेब आता ते पुस्तक होतं ना ते तुम्ही पूर्ण वाचलं? हो पूर्ण वाचलं. त्यामुळे म्हणजे काय चेंजेस झाले? हां, त्यामुळे मी त्राटला सुरुवात केली. त्यामुळे ते त्राटक विद्या होती आणि त्राटकमध्ये एक वर्तुळ काढायचं, त्यावर एक नाणे बसलेलं असं वर्तुळ, टिंब काढायचं, काळं टिंब, त्यावर त्राटक करायचं. हे त्यांनी परिपूर्ण लेख दिलता आणि मी त्यावेळेस एवढं मला इतकं नॉलेज नसल्यामुळं हे सर्कल कसं काढायचं, हे टिंब कसं द्यायचं, हे एवढं सुद्धा नॉलेज मला त्यामध्ये नव्हतं. तरी देखील मी त्यांच्या ते पुस्तकातलं ते बघितलं आणि तसं ड्रॉइंगवर काढलं आणि ते ड्रॉइंग मी माझ्या घरच्या पत्र्याच्या शेडमध्ये असणारं त्या शेडला मी लावलं आणि कंपल्सरी त्यांनी सांगितलं 3 ते 5 फुटाच्या डिस्टन्समध्ये हे तुला दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी बघायचं आहे आणि त्राटक डोळे न मिटवता करायचं आहे. आणि ते करत असताना मला आलेले विविध अनुभव सांगण्यास बसलो तर मला वाटत नाही की आपली मुलाखत आज संपेल म्हणून. इतके अनुभव आहे. हे शास्त्र इतकं फार मोठं आहे की काही विचार करू नका, कारण का समुद्र आहे. समुद्रामधून तुम्ही काय घेणार? म्हणजे जसं की एक मासा शोधायला गेला की दुसरा मासा सापडणार आहे, त्याची विविध जाती प्रजाती सापडणार आहे. तसंच त्या हिप्नोटिझम मध्ये मला होत गेलं आणि तो माझा मार्ग म्हणजे हिप्नोटिझम मध्ये किंवा जादूचं क्षेत्र म्हणून त्याचा वापर करण्याचा मला एक संधी मिळाला. मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि डॉक्टर साहेब म्हणजे बरेच पुस्तक असे असतात की नाही का त्यात नुसतं थिअरी लिहिलेलं असतं. आता ते तुम्ही जे पुस्तक वाचलं त्यामध्ये म्हणजे कसं लिहिलं होतं की बाबा असं प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये तिथं पूर्णतः मनोहर नाईक सरांनी इतकं डिटेलमध्ये आणि ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्लिश नव्हे, हिंदी नव्हे, शुद्ध मराठी भाषेमध्ये सामान्य विद्यार्थ्याला अगदी 4थी 5वीच्या विद्यार्थी जो असतो त्याला देखील सामान्यपणे कळेल अशा भाषेमध्ये ते पुस्तक लिहिलं होतं. आणि ते पुस्तक मी आज तागायत मी विसरू शकत नाही, कारण का माझं ते इतकं त्या पुस्तकामध्ये माझं जीवन घडलंय. त्या पुस्तकामध्ये असलेल्या सूचना, त्या पुस्तकामध्ये असणारे डिटेल्स, यामध्ये माझं त्यांनी जीवन घडवलं. आणि डॉक्टर साहेब म्हणजे लोकांना त्राटक म्हणजे काय माहित नाही. आता ते थोडंसं तुम्ही नाही का डिटेलमध्ये. आता त्राटक म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे एक टक पाहणे, ह्याला त्राटक म्हणलं जातं. कोणत्याही गोष्टीकडे, फॉर एक्झाम्पल पेन आहे, त्या पेनकडे आपण पाहू शकतो. एखादं मंदिर आहे, मंदिराकडे पाहू शकतो. मूर्ती आहे, मूर्तीकडे पाहू शकतो. त्याला त्राटक म्हणतात. पण सुरुवातीचा बेसिक जो काळ आहे तो बिंदू त्राटक म्हणून सांगितला जातो. बिंदू त्राटक म्हणजे टिंब सारखं. तुम्ही त्राटक आज जर
तुम्ही मोबाईल टाकलं तर भरपूर तुम्हाला त्राटकविषयी माहिती येतील, परंतु सर्कल वगैरे येतील. ते सर्कल तुम्ही कोणताही घेतलं तर सगळे एकच आहे. त्यामधला आहे तो बिंदू. त्या बिंदूकडे एक टक पाहणे आणि ते पण डोळे न बंद करता एक टक पाहणे, एकाग्रतेने पाहणे, विचारशून्य होऊन पाहणे, याला त्राटक म्हणलं जातं. आणि हे किती वेळ करायचं आहे तर त्यांनी सांगितले, परिपूर्ण तुम्ही 40 मिनिटं करू शकता, पण एवढं करायची गरज नाही. साधारण सुरुवातीचा काळ हा 2 ते 3 मिनिटापासून सुरुवात करा. 5 ते 7 मिनिटापर्यंत असल्यानंतर तुम्ही पूर्णतः त्राटक जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता आणि जेव्हा तुम्हाला ते व्हायला लागतं त्यावेळेस तुम्हाला त्या वेळेचं भान राहत नाही. तुम्ही त्राटक जर 5 मिनिटं करत असाल तर ते तुमचा अर्धा तास निघून गेला तुम्हाला कळत नाही. एक आनंदमय अवस्था असते. त्यातून वेगवेगळे अनुभव, प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगवेगळे आहेत. जसं की मला सूर्यप्रकाश दिसतो, इतरांना सावली दिसते, इतरांना आणखीन वेगळं काही ते विश्व दिसतं. म्हणजे कधी त्राटक सुरू असताना का? त्राटक सुरू करताना सुरुवातीची गोष्ट. सुरुवाती. मग त्या त्राटकमध्ये वेगवेगळे अनुभव येतात. पण हे साध्य कसं झालं, हे कसं ओळखायचं? तर तो बिंदू असतो, तो आपण फक्त त्याला आज्ञा देत असतो की तो पुढे येतोय, पुढे येतोय, पुढे येतोय, आणि तो आपल्या दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी म्हणजे इथं, ज्याला थर्ड आय म्हणतो आपण, त्या तिथं येऊन तो पूर्णतः थांबतो. हे किती काळासाठी होतं तर मोजून 4 सेकंद, 5 सेकंद, अगदी 7 सेकंद एवढ्या लगेच ते गायब होतं. हाय त्या जागेवर ते. पण तेवढी खेचण्याची शक्ती, जितकी तुम्ही त्राटक कराल तितकी खेचण्याची शक्ती तुमची वाढते. तुमची नजर तर एकतर तीक्ष्ण होतेच होते, तुमचं माइंड पूर्णतः शांत होतं. शून्य, माइंड शून्य ज्याला म्हणतो त्या पद्धतीनं. आणि हे त्राटक इतकं, त्राटक सारखी कोणतीही साधना किंवा सिद्धी नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं त्राटकचं महत्व समजून घेतलं पाहिजे, केलं पाहिजे. आज आपण बघतो, आज मोबाईलचं माध्यम आहे, मोबाईलमुळे आपल्या डोळ्यांची काय अवस्था होते. आणि त्यामुळं आम्ही तर म्हणेन की तुम्ही त्राटक जर केलं ना तर जो तुमच्या डोळ्यावर होणारा इफेक्ट आहे तो फार कमी प्रमाणात, म्हणजे 90% त्याचा जो साईड इफेक्ट आहे डोळ्यावर मोबाईलचा, तो 90% तुम्ही त्याला ते थांबवू शकता. ही शक्ती त्राटकमध्ये आहे. आणि त्राटक म्हणून आपलंच मन नाही तर समोरच्या व्यक्तीचं मन देखील परावर्तित करू शकता. इतकी त्राटकमध्ये ताकद आहे. हट्ट योगामध्ये एक योग सांगितला जातो, तो म्हणजे त्राटक. तो हट्टयोग म्हणजे काय? हट्टयोग म्हणजे कुठलीही गोष्ट हट्टानं करून घेणे, हट्ट धरून ते हट्टी लोक तुम्ही बघता की एक 4 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर एक मेला असतो, तो उज्जैनला, वृंदावनला, तो आपण त्याला म्हणतो 12 वर्षातनं तो काळ येतो, 4 वर्षातनं काही काळ येतो. त्यामध्ये हट्टयोगी म्हणजे हट्ट करणारे नागा साधू वगैरे येतात आणि ते हट्टयोग करत असतात. त्यांना काही घेणं देणं नसतं, मंत्र वगैरे जाप वगैरे कसलेही नसतात, फक्त हट्ट करणे आणि हट्ट करून ते विद्या प्राप्त करणे. ज्या व्यक्तीला काहीच येत नाही तो देखील त्राटक हा माध्यम इतकं सोपं आहे, फार सोपं. पण करणारा त्या पद्धतीनं पाहिजे आणि वास्तविक पद्धत जर त्या पद्धतीने जर तो करत असेल ना तर कुठलीही सिद्धी त्याला इझिली साध्य होऊ शकते. कोणती म्हणजे एक एक्झाम्पल द्या ना हट्टयोगाचं. म्हणजे कसं हट्टयोग कसा असतो माहितीये का? हट्टयोग जसं की लहान बाळ बघा, आई वडिलांपाशी चॉकलेटसाठी हात धरतो आणि पप्पा त्याला जर घेऊन गेला नाक्यावर तर दुकान बघितलं तर तेव्हा जास्तच हातपाय पसरायसारखं, म्हणजे वरडणार. पण तो पप्पा काय म्हणतो की हे बघ, हे तुला मी चॉकलेट देतोय, पुढच्या वेळेस मी देणार नाही. आणि हे त्याला पण माहित आहे की हे हट्ट केलं तर आपले हट्ट पुरवले जाणार आहे. तसंच हट्ट योगामध्ये त्राटक करणं हे आपल्याला सिद्धी प्राप्त केल्यासारखंच आहे. म्हणजे मिळते. आणि म्हणून त्राटक हे माध्यम अत्यंत उपयुक्त आहे. पण त्राटकचं अनगिनत महत्व आहे. आणि डॉक्टर साहेब, त्राटक करताना ना की गुरु असला पाहिजे, कोणाच्या गाईड पाहिजे का, तो असं करू शकतो? गुरु असेल असं काही नाही, पण त्राटक जे काही म्हणजे जे वरचे लेवलचे त्राटक आहे त्यासाठी गुरु लागतो. पण हे सामान्य त्राटक आहे त्यासाठी गुरुची काही आवश्यकता नाही, काही आवश्यकता नाही. आणि वरच्या लेवलचे कोणकोणते त्राटक आहेत? वरच्या लेवलचे त्राटक म्हणजे एक आता हे मंदिर आहे, मंदिराचं कळसाचं त्राटक आहे, अग्नी त्राटक ज्याला म्हटलं जातं, अग्नीवर केलं जातं, किंवा मेणबत्ती त्राटक म्हटलं जातं. काही नागासाधू असतात ते चितेवर त्राटक करतात, पण त्याचे बॅड इफेक्ट आहेत. त्याचे बॅड इफेक्ट आहे. पण तुम्ही मेणबत्तीवर जर त्राटक केलं तर त्याचे बॅड इफेक्ट नाही. अग्नी एकच आहे, पण ते अग्नी तुम्ही त्राटक कशावर करताय ते पण भरपूर त्यावर डिपेंड आहे. सूर्य त्राटक आहे, त्यामध्ये भरपूर त्राटकचे अनगिनत प्रकार आहेत. पण तरी आपल्या सामान्यामध्ये काय अगदी तुम्हाला सांगितलं जातं एक सर्कल त्राटक,
म्हणजे बिंदू त्राटक करा. एक दुसरं सांगितलं जातं की तुम्ही हे करा, सूर्य त्राटक करा. पण सूर्य त्राटक हे कावळ्या उन्हामध्ये करायचं आणि गुरुच्या सानिध्यात जर तुम्ही केलं तर ते लाभदायक ठरतं. कारण गुरु सांगत असतो की कुठल्या गोष्टीवर तुम्हाला त्राटक करायचं आणि कशा पद्धतीने करायचं आणि कुठल्या दिवशी करायचं हा गुरु सांगत असतो. तसं तर परिपूर्ण पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं. पण मी तर म्हणेन की ते गुरु ह्याच्यामध्ये किमान गुरुच्या ह्याच्यामध्ये सानिध्यात तुम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये किंवा त्यांच्या ऐकण्यातून तुम्ही करा. किंवा पहिलं फर्स्ट टाइम आहे ते त्यांच्या सानिध्यातच करा. मग बाकीचं तुम्ही लाईफ टाइम जर तुम्ही सूर्य त्राटक केलं तर ते तुमच्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जसं वनस्पतीला सूर्यप्रकाशाची गरज आहे, बरोबर, तसंच प्रत्येक माणसाला वैश्विक ऊर्जेची गरज आहे, कॉस्मिक एनर्जीची गरज आहे. कॉस्मिक एनर्जी, आणि ते कॉस्मिक एनर्जी तुम्ही त्राटकद्वारे तुम्ही खेचत असता. ती कॉस्मिक एनर्जी. आणि त्यासाठी हे त्राटक अत्यंत उपयुक्त आहे. त्राटकचे डॉक्टर साहेब म्हणजे बऱ्याच लोकांना आता म्हणजे माहित नाही की फायदे काय काय ते काय म्हणणार की बाबा मी त्राटक करेल, पण त्यांना जाणून घ्यायचंय की पहिली गोष्ट की त्राटक न म्हटलं जातं की त्राटक करून डोळ्यात डोळे घालून इतरांना संमोहित केलं जातं किंवा लूटमारीचं गोष्टी केल्या जातात. तर बिलकुल काय असं करता येत नाही. असं जर झालं असतं तर दुनियेमध्ये हाहाकार उडाला असता. ज्याला त्राटक परिपूर्ण येतं त्याने त्राटक केलं असतं, तुमच्या हातातील मोबाईल काढला असता, तुमच्याकडे पर्स आहे, पर्स काढून घेतलं असतं आणि तुम्हाला विसरता आलं असतं. पण असं त्राटकचे हे प्रभाव नसतात. हा जो प्रभाव आहे किंवा हिप्नोटिझमनं संमोहित करून त्यांना तसं करता येतं का, तर नाही. हे त्राटकनं पण हे होत नाही किंवा संमोहन विद्येनं सुद्धा होत नाही. म्हणून आपण हे कसं त्राटक आणि संमोहन हे बदनाम झालेलं हा विषय आहे. आणि बदनाम झाल्यामुळं काय झालंय की लोकांच्या भावना काय की मग संमोहित करून असं करता येतं, गळ्यातली चेन काढता येते, हातातली अंगठी काढता येते, मोबाईल काढून घेऊन जाता येतो. तर असं होत नाही. किंवा हल्ली आपण पेपरमध्ये त्यांना अमक्याची बोरमाळा होती, आजींना सांगितलं की आम्ही पोलीस आहोत आणि त्यांना पुडी बांधून दिली आणि नेली आणि त्यांना आजींना काय केलं, संमोहित केलं का? नाही ना, असं इझिली होत नाही. संमोहन काय म्हणतं तर संमोहन किंवा त्राटक काय म्हणतात तर तसं इझिली होत नाही. लक्षात ठेवा, उच्च कोटीचा एखादा मनुष्य त्या लेवलला पोहोचतो, उच्च कोटीचा. आणि आजकाल उच्च कोटीची किती लोक आहेत आपण हल्ली पाहतो. पण हे काहीतरी शास्त्राला बदनाम करायचं आणि मग त्राटक हे वाईट असतं. त्राटकनं पुढच्याला पारही करता येतं, तर असं काहीही करता येत नाही. त्राटक हे स्वतःसाठी सेल्फसाठी जर तुम्ही वापरला ते चांगलं आहे. त्राटकनं दुसरं काहीही साईड इफेक्ट नसतात. साईड इफेक्ट काय फक्त त्राटकचे, तर तुम्ही जास्त उशीर जर केला तर तुमच्या डोळ्याला इजा पोचण्याची हे होते. तुमच्याच म्हणजे ह्याच्यावर शरीरावर परिणाम होऊ शकतो. इतर साठी तुम्ही त्राटक वाईट असं तुम्ही करू शकत नाही. टाइम किती असला पाहिजे त्राटक करताना? मिनिमम 3 मिनिटं ते 5 मिनिटंच्या अंतरात तुम्ही करू शकता. म्हणजे 2-3 मिनिटं, 5 मिनिटं, 7 मिनिटं तुम्ही जास्तीच करा आम्ही तर म्हणेन. कारण काल पुस्तकामध्ये दिलंय 40 मिनिटं करा किंवा 1 तासभर करा. तर एवढं करण्याची गरज नाही. त्राटक करण्यासाठी एवढी गरज नाही. आपल्याला 3 मिनिटं 5 मिनिटं सफिशियंट आहे त्राटक करण्यासाठी. फार म्हणजे जे कॉमन आपण त्राटक करतो ते 7 मिनिटं लय झालं, अत्यंत झाले 7 मिनिटं. पण त्यामध्ये तुमची एकाग्रता, त्राटक करताना एकाग्रता फार महत्वाची आहे. त्यासाठी तुमचं योग्य ठिकाण, योग्य वेळ ह्याचं पूर्णतः तुम्हाला तो मिलाप करावा लागतो. म्हणजे तुम्ही घरात जर त्राटक करत असेल तर आम्ही म्हणतो की पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तुमचं तोंड आलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही तिथं बसा. सुगंधी अगरबत्ती वगैरे लावा, वास येईल सेंटेड असा वास येईल असं लावा. खोलीमध्ये जास्त प्रकाश नको किंवा जास्त अंधार देखील नसतो, असा पद्धतीने तुम्ही त्राटक करा. तर ह्या गोष्टीचे नियम आहे, ते नियम जर तुम्ही पाळले तर तुम्ही त्राटक मध्ये उतरता. आणि तुम्ही त्राटक केल्यानंतर तुमच्यामध्ये इतकी पॉवर निर्माण होते की तुम्हाला दुसऱ्याला संमोहित करण्याची क्षमता निर्माण होते. पण ह्याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याला संमोहित करून तुम्ही लुटू शकता, लुबाडू शकता, तर नाही. त्याला संमोहित करणं म्हणजे सगळं झालं का, त्यांच्यावर लुटमार करणे, तर असं मुळीच होत नाही. दुसऱ्याला संमोहित करणं म्हणजे काय नक्की? थोडं दुसऱ्याला संमोहित आता आपण बघतो, हिप्नोटिझमचे बघतो की एक तुम्ही स्टेज शो बघितले असेल तर त्यामध्ये 50 ते 60 लोक स्टेजवर घेतले जातात आणि त्यांना हिप्नोटाईज केलं जातं, संमोहित केलं जातं. म्हणजे त्यांचं बाह्य मन झोपवून पूर्णतः झोपवलं जातं. मग त्यांना पूर्णतः एक प्रकारची निद्रा अवस्था निर्माण केली, कृत्रिम
निद्रा अवस्था निर्माण केली जाते. त्यामध्ये संमोहन करता जो असतो तो पूर्णतः जी लोक 50-60 लोक त्यांनी संमोहित केलेले आहेत त्यांचं पूर्णतः माइंड तो आपल्या ताब्यात ठेवत असतो. म्हणजे जसा संमोहन करता सांगतो त्याच पद्धतीनं ही लोक करत असतात. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की जर तुम्ही एखाद्याला खून करायचं सांगितला तर ती व्यक्ती खून करेल असं होत नाही. त्याच्या मनालाच्या विरुद्ध जर सूचना असेल तर ती सूचना पाळत नाही. नाहीतर काय संमोहित केलं जातं म्हणजे काय त्या जसं तुम्ही सांगता डॉक्टर साहेब संमोहित केल्यानंतर तुम्ही त्यांच्यापासून तुमचं माइंड तुम्ही त्यांचं वापरत असता. म्हणजे तुम्ही त्यांना सगळं सूचना देऊन सगळं करू शकता. त्यांना नाचवू शकतो, हसवू शकतो, रडवू शकतो. परंतु जर त्यांना सांगितलं ह्या चाकू घ्या समोरच्याचा खून करा तर तो करणार नाही. एक लक्षात ठेवा ही फार चुकीची समजूत आहे की संमोहनानं किंवा असं होऊ शकतं तर ते तसं होत नाही. किंवा एखाद्या स्त्रीला किंवा त्या हिप्नोटिझम केलेले अगदी 50 लोक आहेत त्यामध्ये आपल्या माता भगिनी सुद्धा असतात. त्यांना असं जर सांगितलं तुम्ही कपडे काढा तर माता भगिनी कपडे काढणार नाही. त्यांच्या मनाला ती विरुद्ध सूचना आहे. ह्याच्या मागे काय रिझन आहे? रिझन असा असतो की त्यांचं तुम्ही माइंड झोपवत असला अंतर्मन झोपवत असला तर ते अलर्ट असतात. त्यांना जे पाहिजे तेवढंच ते घेतात. तेवढ्याच सूचना घेतात. बाकीच्या जर तुम्ही त्या ताईनं सांगितलं का नाही लावणी नृत्य लावले त्यावर डान्स करायचंय जर त्यांची इच्छा असेल तरच नाचतात अन्यथा नाचत नाही. काय म्हणतोय लक्षात घ्या. तसं जर सांगितलं की ताईनं एखाद्यानं सांगितलं तर स्टेजवर आहेत 50-60 लोक आहेत त्यात समजा माता भगिनी समजा 25 एक आहेत 25 मुलं प्रौढ आहेत सांगितलं तुम्ही आता कपडे काढा वारं घ्या गरम होते. पुरुष मंडळी कपडे काढतील आणि वारं घेतील त्यांच्यासाठी नॉर्मल आहे. त्यांच्यासाठी ते नॉर्मल आहे. पण आपल्या माता भगिनी कदापि त्यांची ओढणीनं नुसतं फक्त हवा देतील किंवा असं लय गरम होते काय करू आता बरोबर हे लक्षात ठेवा. पण कदापि तेच म्हणजे ओढणी किंवा साडी जी काय आहे ते काढणार नाही. कारण का त्यांचं माइंड किती जर केलं तर अलर्ट माइंड असतं. 9 पटीनं त्यांच्या अंतर्मनात ताकद असते आणि 9 पटीनं टाचणी जरी पडलं ना तर त्याचा आवाज त्यांना येत असतो. त्यावेळेस फक्त ते तुमच्या विचाराची सहमत झालेलं असतात. तुमच्या विचारांसोबत थोडेसे सहमत झालेले असतात आणि ते पण चांगले विचार जर तुम्ही टाकत असाल तेच घेतात. वाईट विचार घेत नाही. मी जसं सांगितलं की तुम्हाला तर खून करायचंय खून नाही करू शकत किती काय केलं तर मग मला सांगा ना कोणाला काय देण्यापेक्षा संमोहन तज्ञ अगदी सुपाऱ्या घ्यायला सुरुवात केली असते ना. तो बिझनेस चालू केला बिझनेस चालू केला असता चला ठीक आहे मला कशाला मला मी दुसऱ्याला संमोहन करते त्याला खून करतो जा संपला विषय होत नाही. हा डॉक्टर साहेब आता तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा स्टार्टअप सुरू केलं होतं तेव्हा तुमचे अनुभव नाही का सांगायला लागलं तर भरपूर आहे अनुभव. ज्यावेळेस म्हणजे मी विविध प्रकारचे त्राटक मी करत होतो त्यामध्ये 1-2-3 प्रकार मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण का तेवढं जर सांगत बसलो तर फार मोठं होईल ते. तर एक मला अनुभव आलेला आरसा त्राटक बेल्जियमचा आरसा एक 10x10चा माझ्यापाशी होता आणि तो त्राटकसाठी मी वापरायचो आणि त्याला म्हणजे त्या आरसा देखील त्या पद्धतीनं गुंडळून ठेवण्याची मी तजवीज केली. कारण का माझ्या गुरुनं तसं सांगितलं की हा आरसा देखील ओपन राहता कामा नये. आणि मग तो त्राटक करत असताना मला जो अनुभव आला तो एक फार विचित्र अनुभव आहे की माझ्या आयुष्यातला तो असा अनुभव होता. जसं त्राटक सुरुवात केली मी की माझा चेहरा विद्रूप व्हायला लागला. पूर्णतः चेहरा मला बघू वाटत नव्हता. असा चेहरा सुरुवातीला मला असं वाटलं की एखाद्या चित्रपटामध्ये भूताचा जो मेकअप जो असतो तो मी मेकअप करतोय की काय अशा पद्धतीनं विद्रूप असा चेहरा फार हॉरर चित्रपट पाहतोय अशातला झाला. आणि त्यातनं मी अत्यंत भेलो. परत काय करायला लागलो तेव्हा मला परत असं रान दिसले पण त्यात जंगलामधनं वाटा त्या वाट्यात मध्ये मी एकटाच आहे त्या ते बघतोय. हे सगळं म्हणजे एखादी चित्रपटाला शोभेल अशी स्टोरी आणि त्यामध्ये आपण आहोत असं ते मला ते दर्शवायला लागलं. त्यामुळे मी आरसा त्राटक थोडे दिवस मी पूर्णतः थांबवले. म्हणले विचित्र अनुभव आले त्यातनं भीतीदायक असं व्हायला लागलं. आणि ते मला करत असताना मी माझे टायमिंग होतं रात्री 3-3:30 वाजता उठून ते रात्री 3:30 वाजता अजूनपर्यंत मी त्राटक करत असताना 3:30 वाजताच माझं कारण का मला जागच येते 3 वाजता ऑटोमॅटिक जाग 3 ते 3:30च्या दरम्यान येते आणि 3:30 वाजता माझं टायमिंगच आहे. त्यामध्ये काय होतं कुणास ठाऊक असं मला वाटतं की स्पिरिच्युअल शक्ती माझ्या
माझ्यासोबत आहे त्यावेळेस. त्यावेळेस. हां, आणि ते मला सोडून जातच नाही असं मला वाटतं. आणि मी ते मग त्राटकमध्ये रममान होतो आणि ते त्राटक करत बसतो आणि त्यानंतर मग माझं बाकी सर्व मी गोष्टी त्यातनं करत असतो, निर्माण होतो. तो एक अनुभव मला इतका जबरदस्त आलेला आहे की आरसा त्राटक. त्यानंतर मला आलेला अनुभव आहे ते मेणबत्ती त्राटक करत असताना शेकोटी पेटलेल्या असायच्या. हो. त्यावेळेस आम्ही शेकत बसायचो. तेव्हा आपलं मित्रमंडळी सोबत शेकत असताना बघूया तरी काय होते असे अनुभव मला आलेले आहे. आणि ते त्राटक करण्यात मग्न झाल्यामुळं मला आलेले अनुभव, त्या आग्नेमध्ये विविध प्रकारचे चेहरे, विविध प्रकारची माणसं, विविध प्रकारचे सगळे, म्हणजे मला एक असं जणू काय की एक कुठलं तरी ते त्यांचं राज्य वेगळं आहे अशा पद्धतीने ते जाणवलं तो मला. तो एक तिथं ते म्हणजे आता आरसा त्राटक होतं नाही का, तर ते आरशामध्ये ते दिसायचं का? आरशामध्ये दिसायचं ते सगळं आरशामध्ये. हो. आणि पूर्णतः माझा चेहरा तिथनं गायब. त्यावेळेस नंतर आरशात त्राटक केल्यानंतर माझा चेहरा गायब झाल्यानंतर मग ते त्राटक थोडंसं मला गुरुदेव म्हणलं मला साध्य झालेलं आहे. माझा चेहराच गायब झाला. फक्त जे दिसायचं एवढंच फक्त हे दिसायचं, तेवढंच फक्त हे बघायचं. मग म्हणले तर तुम्हाला ते साध्य झालं, तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता किंवा मग सोडू शकता. पण ठीक आहे, मला कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न केला पण माझ्यापासून ते कंटिन्यू झालं नाही. हे खरं बोलायला काय हरकत नाही. बरोबर. आणि मेणबत्ती त्राटक मध्ये कुठं दिसायचं? म्हणजे मेणबत्ती त्राटक मध्ये एवढे काही मला अनुभव आले नाहीत. त्यामध्ये प्रकाश वगैरे दिसायचे, सूर्यप्रकाश वगैरे, पण इतके मला मेणबत्ती त्राटक मध्ये मला शांत नाही, काही नाही, शांत वाटायचं. मेणबत्ती त्राटक शांत वाटायचे. पण ते तुम्हाला सांगतो ना की मी जेव्हा शेकोटी करायला बसलो ना, तर त्यावेळेस म्हणजे दिवसा रात्री सुद्धा आम्ही शेकत बसायचो. मला चांगलं थंडीचे दिवस आठवतात. त्राटक करण्याचा प्रयत्न करायचो. ते पण म्हणजे आपल्यापाशी आहे म्हणून करायचं. पहिलं नवीन नवशिकेला कसं असतं माहितीये का, उत्सुकता जास्त असते. पण तो कुठल्याही पद्धतीनं, जसं की मी संमोहनाच्या अवस्थेत दिवसातून जवळजवळ 10 ते 15 वेळा जायचो. का तर नवीन काही ना काहीतरी बघायला भेटेल, नवीन काहीतरी शिकायला भेटेल. आज का 10 ते 15 वेळ जाणं म्हणजे मुश्किल आहे. जेवढा वेळ मिळतो ते झोपेतून उठल्यानंतर ते बाबा एवढंच मला संमोहित अवस्थेत जायचंय किंवा असं, फक्त एवढंच मी करत बसतो. नाही. आणि डॉक्टर साहेब, म्हणजे तुमच्या जीवनात आहेत ना, म्हणजे गुरु झाले असतील, किती गुरु झाले? किंवा तसे बरेचसे गुरु झालेले आहेत. संमोहनाविषयी म्हटलं तर माझे गुरु नारायण दत्त श्रीमाली, राजस्थान मधले. त्यांच्याकडून म्हणजे तुम्ही काय शिकला? म्हणजे काय सगळ्यात इम्पॉर्टंट लर्निंग काय राहील? त्यांच्याकडनं शिकलोय वशीकरण कसं करायचंय. तुम्ही आता म्हटलं ना की वशीकरण, त्यांच्याकडनं मी वशीकरण कसं करायचं हे शिकलो, परिपूर्ण शिकलो. त्यानंतर डोळे बंद अवस्थेत माइंड रिडिंग आपण आता बघतोय ते त्यांच्यापासून शिकलोय मी. माइंड रिडिंग कसं करायचंय, पुढच्यांचं कसं ओळखायचं हे मी त्यांच्यापासून शिकलोय. पूर्णतः माइंड रिडिंग कसं करायचंय, दुसऱ्यांची नावं. पण त्यांना काही लोक असे आहेत की तुम्हाला माहित नसेल. आता आपला हा विषय त्राटक विषय चाललाय, पण तरी थोडंसं बाजूला जाऊन लोकांना काय वाटतंय की ह्यांना कर्णपिशाचीने साध्य आहे आणि ती कानात येऊन काहीतरी बोलते. त्यासाठी देखील विद्या आहे, लक्षात ठेवा. तसं मला माहित नाही की कर्णपिशाची नीतीनं हे साध्य होतं की नाही. हा विषयच वेगळा आहे, तो पूर्णतः हा विषय वेगळा आहे. पण ते होत असेल, पण ह्याला सुद्धा म्हणजे माइंड रिडिंग साठी विद्या आहेत आणि तो तुम्ही वर्क करून देखील तुम्ही ते प्राप्त करू शकता. सामान्य व्यक्ती देखील तो म्हणजे प्राप्त करू शकतो. आता बरेचसे भारतामध्ये लोक आहेत की ते आता मित्रांना ट्रेनिंग द्यायला लागलेले आहेत की माइंड रिडिंग कसं करायचं. जसं की तुमच्या खिशामध्ये किती पैसे आहेत, तुम्हाला भाऊ किती आहेत, तुम्हाला बहिणी किती आहेत, मुलं किती आहेत, आजोबांची नावं, सगळी नावं वगैरे बर्थडे हे काढतात. पण त्यांना ते जोड देतात, त्यांना एकमेकाची जोड असते. असं होत नाही. लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट एका हातानं टाळी कधी वाजत नाही, त्याला जोड लागते. पण तो विषय फार म्हणजे वेगळा विषय आहे. पण त्राटकनं जर तुम्ही सांगितलं ना की सगळं काही करता येतं, तर नाही. त्राटकनं तुमचं मन एकाग्र करण्यासाठी त्राटक हे उच्च माध्यम आहे. सगळ्यात मोठं चांगलं माध्यम म्हणजे सगळ्यात. जर मनाची विचलता असेल, चलबिचलता असेल, तर तुम्ही कुठले कार्य करू शकत नाही ना. आत्मविश्वासामध्ये कमतरता आहे आणि तुम्ही जर आत्मविश्वासाने एखादी गोष्ट करायला बसला, फॉर एक्झाम्पल तुम्ही अभ्यास करायला बसला, तर आत्मविश्वास नाही, त्यामुळे तुमचं लक्ष केंद्रित राहणार नाही. मन इकडे तिकडे भटकणार. आणि डॉक्टर साहेब, मी तर आता बघितले नाही का, सोशल मीडियामुळं, त्या मोबाईलमुळं म्हणजे बरेच ऍप्लिकेशन आल्यात. आणि बाकी आता मुलं काय करतात की त्यांचं मन खूप चंचल असते. एक एज असतं नाही का, 18 पासून ते 25 पर्यंत, की त्यांना सगळं करू वाटतं. त्यासाठी त्यांना त्राटक लय महत्वाचं आहे की त्यांनी मनाला एकाग्र करून एका गोष्टीवर फोकस करून पुढे गेलं. त्यांनी
कुठलीही गोष्ट करायची ना तर त्यांनी मित्र म्हणजे पहिले त्राटक करणे आणि मनाची एकाग्रता करणे. आजची तरुण पिढी आहे काय, आज मुलींच्या मागे लागणे, मुलींना प्रपोज करणे, ह्या गोष्टी असतात बघा. पण जर तुम्ही त्राटक करून जर मनाची एकाग्रता केली तर मुलगी लगेच तुम्हाला हे म्हणणार, यस हो म्हणणार, हो म्हणणार आहे. हे कसं काय बरं एक्सप्लेन करतो. मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही त्राटकचं महत्व तुम्हाला कळणार की आयला हे आपण केलंय. मित्र म्हणजे कुठल्याही म्हणजे बुवा बाबाच्या फंद्यात न पडता तुम्ही मनाची एकाग्रता करा. कुठलीही गोष्ट करण्यासाठी प्रेम प्राप्त करायचं आहे तर तुम्ही मनाची एकाग्रता करा. तुम्ही मनाची एकाग्रता केली की तुम्हाला सर्व काही साध्य होणार आहे. बरं, मनाची एकाग्रता करण्यासाठी त्राटक हे उच्च माध्यम आहे. उच्च माध्यम आहे. त्राटक सारखा कुठला गुरु नाही. त्राटक सारखा मी म्हणून कुठलाही गुरु नाही. कारण का त्राटक मध्ये कुठलाही मंत्र जपायचं नाही, कुठलंही वाक्य बोलायचं नाही, कुठलं काय, फक्त एकटक पाहणे. आणि किती मिनिटं ते पण मला तुम्ही सांगा ना. 3 ते 4 मिनिटं. अगदी तुम्ही 7 मिनिटं, मी म्हणतो 7 मिनिटं तुम्ही जर एकटक पाहिला तर मनाची एकाग्रता पाहिजे अशी काय, तुमच्या शरीरामध्ये 7 चक्र असतात, तसे चक्र देखील त्या 7 मिनिटांमध्ये जागृत करून घेऊ शकता. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की जास्ती जर कुठलं माध्यम असेल तर त्राटक. ज्या वेळेस तुमचं मन एकाग्र होईल तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. अभ्यासाची गोष्ट असून द्या, प्रेमाविषयी असून द्या, तुमच्या आर्थिक परिस्थितीसाठी असून द्या, तुमच्या आरोग्यासाठी असून द्या, मनाची एकाग्रता पाहिजे. आणि मनाची एकाग्रता करण्यासाठी त्राटक हे उच्च माध्यम आहे. आणि डॉक्टर साहेब, आता समजा लोकांना प्रश्न पडेल, ठीक आहे मी त्राटक करतो नाही का, माझी मनाची एकाग्रता पण केली, मला तर फायदा कसा होणार. हां, तुम्हाला फायदा कसा होणार. मनाची एकाग्रता केली, तुम्ही त्राटक केले, बरोबर, तुम्हाला साध्य झालंय हे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही त्राटक करून मनाची एकाग्रता करता, ऑटोमॅटिक तुम्ही एखादं पुस्तक घ्या आणि ते एकदा धडा वाचा, तुमच्यामध्ये परिपूर्ण पाठांतर होईल. आतमध्ये लक्षात राहणार. हो, राहणार. कारण का मनाची एकाग्रता केली आहे. आतापर्यंत तुमच्या लक्षात राहत नव्हतं. अभ्यासक्रम आता जे हिप्नोटिझमच्या माध्यमातून म्हटलं जातं ना की आम्ही मनाची एकाग्रता करतो आणि मुलांना सक्सेस बनवतो, पण तिथं काय करतात, त्राटक करायला लावतात. कारण का तिथं देखील त्राटक करायला लावून मनाची एकाग्रता करण्यासाठी ते म्हणतात की बाबा हे मनाची एकाग्रता कर. म्हणजे तुम्ही मनाची एकाग्रता झालेली असती. म्हणजे त्राटक केल्यामुळे तुमची पूर्णतः माइंड पूर्णतः एकाग्रतेने कुठल्याही गोष्टीकडे एकाग्रतेने तुम्ही टक लावून पाहा. जसं की वर्गात तुम्हाला शिकवतात शिक्षक, तुम्ही काय करता, ठीक आहे शिकवतात, काय पुस्तकात आहे तेच शिकवतात ना, बरोबर, मग काय तुम्ही घरी घेऊन अभ्यास करू शकतो. पण एक लक्षात ठेवा, त्या गुरूंची थेरी समजून सांगण्याची पद्धत हे तुम्ही आत्मसात करत असता. म्हणजे कुठल्या गोष्टींचं मला सांगा, एखादा सरांनी सांगितलं की बाबा ह्या प्रश्नाचं असं उत्तर आहे, उत्तर तर एकच आहे, तुम्ही गाईड मध्ये सुद्धा बघता, पण त्यांची थेरी सांगितली असते ना, त्या थेरीनुसार दुसरं जर गणित आलं ना त्यांची थेरी वापरायला सुरुवात करतात. ती थेरी त्यांना त्या सरांनी सांगितलेली थेरी त्याच पद्धतीने वापरायची आहे आणि ते लवकर होतं. जर एखाद्याने सांगितलं काय नाही बाबा तुम्हाला अमक्या ठिकाणी जायचं आहे पण हा शॉर्टकट आहे, तुम्ही शॉर्टकटनं पळा, तर बघा तुम्ही लांब रस्ता सोडता आणि शॉर्टकटनं पळता, कारण का तिथं पोहोचता, कारण का ध्येय एकच आहे आणि तो शॉर्टकट असतो. तो गुरुची थेरी म्हणजे ते समजून सांगतात, त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं. जर तुमचं लक्ष केंद्रित असेल ना, तुम्ही एकदा जर म्हणजे हे केलं तर तुम्हाला ते पाठ असणार. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगतो मी. आता बघा तुमचा आवडीचा चित्रपट कोणता आहे? अविकनिंग होतंय का? अविकनिंग ना, आवडीचा म्हणजे सगळ्या बाबत तुम्हाला आवडीचा चित्रपट आहे. अविकनिंग म्हणून होता एक हॉलिवूडचा, त्यामध्ये स्टोरी सांगू का मी? थोडं सांगते. नॉर्मल. त्यामध्ये काय झालेलं असतं, एक माणूस असतो, त्याला मेंटली त्रास होतो, थोडंसं तो म्हणजे काय होतं, खराब होऊन जातो, येड्याच्या दवाखान्यात असतो. तिथं काय होतं, तिथं डॉक्टर एक नवीन, तर त्याला बाहेर सोडत नसतात ना मेंटली असल्यामुळे. पहिल्या स्टार्टिंगला चांगला असायचा, मग डॉक्टर काय करतात, एक नवीन बनवलेली असते दवाई, बनवलेली असते गोळी, तर ते त्याला देतात आणि मग ट्राय करतात नाही का कशी काम करते, आणि तो एकदम ठीक व्हायला चालू होतो आणि तो एवढा चांगला ठीक होतो ना, स्ट्रॉंग होतो नाही का, बोलतो, चालतो, गप्पा मारतो सगळ्यांसोबत, पण त्याला बाहेर जायची परमिशन नसते, समाजात जायची. त्या पिक्चर मध्ये दाखवले की नाही का, त्याला ते चांगलं पण करतात, परत त्यांनी बाहेर जाऊ नये समाजात, त्याला परत त्याच पद्धतीने. ते तुला आवडलेला चित्रपट अजून एखादा हिंदी चित्रपट कोणता आहे खास करून आवडीचा एखादा चित्रपट सांग. तसं बघितलं होतं, अक्षय कुमारचा होता. त्यामध्ये काय झालं असतं, त्यांचं म्हणजे लग्न झालेलं असतं, सगळ्या ते नवरा बायको नाही का असे बसलेले असतात, कपल 4 कपल. तर त्यांच्या बायका म्हणतात सगळ्यांनी आपापला फोन आहे ना टेबलवर ठेवायचा आणि ज्याचा फोन येईल त्यांनी सगळ्यांनी ऐकायचा. तो फोन होता कॉमेडी पिक्चर होता, कॉमेडी चित्रपट असणार. मला अक्षय कुमारचं नाव सांगू शकतो त्यामध्ये? ते नाही आठवत. एखादा डायलॉग सांगू शकतो? तो आवडीचा चित्रपट आहे म्हणजे तुला तो आवडला, तो कॉमेडी असल्यामुळे आवडला, आवडीचा चित्रपट. पण आता मला सांग, तो चित्रपट 1-2 वेळा तर पाहिला पण असेल तो अक्षय कुमारचा, 2 वेळा तर कमीत कमी पाहिला असेल.
हो. जे आणि वीरू कुठल्या चित्रपटामध्ये शोले. कुठं विचार कर तिथं का तर आमक्याने सांगितलेलं आपल्या वडिलांनी सांगितलं शोले चित्रपट लय भारी होता. बरोबर. त्यामध्ये चांगले डायलॉग होते. अजून लोकांना हाय असे पाठ आहेत का मनाची एकाग्रता तिथं त्या म्हणजे व्यक्तीनं तुम्हाला प्रकाश टाकणारी व्यक्ती कोण असते तुमच्या घरातली आई वडील. ना शोले काय रे तू बघितलं तुझ्या जन्माच्या आधीवर चित्रपट आहे तो. तू तर म्हणजे लहानपण नव्हतं आमचं लग्न झालं त्यावेळेस काय म्हणणार आमचं लग्न हा त्यावेळेस केव्हा मी जन्मला होतो. वडील काय म्हणणार मी त्यावेळेस 18 वर्षाचा होतो. बरोबर. मी त्यावेळेस 18 वर्षाचा होतो आणि नुसतं माझं लग्न ठरलं होतं. तुझ्या लग्नाच्या अगोदरचा चित्रपट आहे बघ तो तुम्ही एकदा बघितला पण तो का तो तुमच्या माइंडला ते टाकलं गेलं. शोले चित्रपट फार उत्कृष्ट काय म्हणते फार उत्कृष्ट. उत्कृष्ट. तसंच मग ते शिकवणारे जे सर असतात ते सांगत असतात मग तुम्ही लक्ष कुठलं देऊन ऐकताय. आवडीचा चित्रपट तुमचा अक्षय कुमारचा जर असला तर त्याचं त्या पात्राचं नाव तुम्ही सांगू शकत नाही. आणि जर तुम्हाला सांगितलं शोले चित्रपटामध्ये टांगावाली असते त्याचं नाव काय बसंती. बरोबर ना. तुम्ही हेमामालिनी म्हणला नाही विचार करा फक्त मी दोन्ही साईडनं तुम्हाला उत्तर देतोय. बरोबर. म्हणजे तो जो कोण माइंड मध्ये तुमच्या टाकत असतो मग ते सर शिकवत असतात ना. मग त्यांची पद्धत जी असते ते तुम्ही माइंडला आत्मसात केलेली असते. म्हणजे तुम्ही एकाग्रता कुठं असते तर जे तुम्ही एकाग्रतेने करत असता तेच तुमच्या आठवणीत राहतं. अन्यथा काही आठवणीत नाही. तुम्ही जर विचार केला ना की ना सर शिकवतात मी पुस्तकात तेच लिहिलेलं आहे पुस्तकात तेच आहे मग किंवा गाईडमध्ये आहेच की काय मग गाईडमध्ये काय आणखी पाहिजे ते त्यात डिटेलमध्ये सरांनी सांगितले त्यापेक्षा डिटेलमध्ये. पण त्यांची पद्धत त्यांची जी आहे ते तुम्हाला एक प्रकारची वेळ सोडत असतात. ते तुम्ही म्हणता त्राटक एक प्रकारचं त्राटक करून तुमच्या माइंडला त्या सूचना तुमच्या माइंडला पाडतात. त्राटकद्वारे म्हणतो ना आपण त्या सूचना माइंडला पाडतात आणि माइंड त्या पद्धतीचं कार्य करायला लागतं. त्राटक हे उत्तम मार्ग पहिलं त्राटक आहे. आणि बोलता बोलता म्हणजे डॉक्टर साहेबांनी खूप मोठी गोष्ट बोलली आहे की जे स्टुडंट लोक आहेत नाही का की जे विद्यार्थी जे कमजोर आहेत अभ्यासात ह्यांनी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही तुमच्या मनावर काबू करा. त्राटक करून काबू करा. असं काबू करू नका त्राटक करा स्वतःला काबू करा आणि बघा तुमचं जीवन कसं आनंदमय चेंज होतं. लाईफ तुमची चेंज होते ते म्हणजे त्राटक. आणि जेव्हा तुमचं एकाग्रता म्हणजे वाढेल तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा अभ्यास नाही का तुमच्या ब्रेनची ऑलरेडी कॅपॅसिटी असते ते ऑटोमॅटिक तुमच्यात तुम्हाला लक्षात येईल लगेच नाही का सगळं वाचलेलं. ब्रेनची कॅपॅसिटी वाढते लक्षात ठेवा. विचार करण्याची शक्ती तुमची ऑटोमॅटिक वाढत असते आणि ते म्हणजे त्राटक का कारण का तुम्ही एकाग्रतेने कुठलीही गोष्ट करता आणि माइंड पूर्णतः निर्विचार झाल्यामुळं माइंड मध्ये निगेटिव्ह विचार नसतात. त्राटकचं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट निगेटिव्ह विचार नसतात. म्हणून निगेटिव्ह विचार तुम्ही न करणं प्रत्येक वेगवेगळी तुम्हाला मॉनिटाईज केलं जातं किंवा मोटिवेशन व्हिडिओ तुम्हाला दिले जातात की निगेटिव्ह विचार करू नका. आणि निगेटिव्ह विचार केलाच पाहिजे पण ते कोणत्या पद्धतीने निगेटिव्ह विचार केला पाहिजे हेच देखील माहित पाहिजे. निगेटिव्ह सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार करा. ह्या जगामध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार आहेत म्हणून दुनिया चाललेली आहे. मला सांगा आपण सायन्स मध्ये बघतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर असेल अगदी सामान्य उदाहरण घेऊ का करंट मध्ये जर आपल्या निगेटिव्ह दिलंच नाही अर्थिंग दिलंच नाही सप्लाय पूर्ण होणार नाही लाईट लागणार नाही. मग तुम्ही निगेटिव्हला कमी समजू नका. निगेटिव्ह सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. आणि डॉक्टर साहेब तुम्ही आता म्हणला की नाही निगेटिव्ह विचार नाही का त्याचे पण एक प्रोसेस आहे म्हणजे काय निगेटिव्हची प्रोसेस म्हणजे असं आहे की कुठलीही गोष्ट निगेटिव्ह जर असेल ना त्याला थांबवायची कला आपल्यामध्ये अवघड झालेली असते ते त्राटक करण्यातून. म्हणजे समजा निगेटिव्ह एखादे विचार येत आहेत निगेटिव्ह विचार येतात ते आपल्यासाठी लाभदायक नसतात. नाही मला आज कंटाळा आलाय हे निगेटिव्ह विचार आहेत ना. मला आज अभ्यास करू वाटत नाही हे निगेटिव्ह विचार आहे ना. ते आपल्यासाठी लाभदायक आहेत का लाभदायक मित्र म्हणून लाभदायक आहे. तो कंटाळा कधी करायचा त्याला बाजूला ठेवायचं लक्षात ठेवा. त्या विचारांना निगेटिव्ह विचारांना बाजूला ठेवायचं आणि ती कला अशी अवगत करायची आहे की ज्या वेळेस तुम्ही बाबा म्हणता हे काय ना आज माझा मूड नाही आज माझं इच्छा नाही त्यावेळेस तुमच्या मनाला सांगा की योग्य अयोग्य. जसं की आपण कंपॅरिझन करतो एखादा मोबाईल घ्यायचा असलं की आपण कंपॅरिझन करतो की कुठला चांगला उत्कृष्ट कोणतं. तसं आपल्याला माहित आहे निगेटिव्ह विचार हे उत्कृष्ट नसतातच काय फायदा नसतो पण तरी देखील मग कटवायचा का नाही. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुमचं एक किराणा दुकान आहे त्या किराणा दुकानामध्ये एक कस्टमर आलाय आणि तो 100 रुपये तुमच्या हातात देतोय मला 100 रुपयाची साखर द्या. काय म्हणतोय 100 रुपयाची साखर द्या. तुमच्या हातात पिशवी धरलेली आहे साखरेचा मग धरलेला आहे आणि तेवढा तुमचा मित्र येतो अगदी जीवलग मित्र येतो आणि ते म्हणते मला एक 20 रुपयाचं मला उधार मला पाहिजे 2 साबणच्या वड्या दे 2 साबणाच्या वड्या दे. बघा तुम्ही पहिलं कुठलं गिऱ्हाईक करणार तुम्ही पहिलं साखरेचे गिऱ्हाईक करणार बरोबर का साखर तुम्ही त्या पिशवीत भरवर ठीक आहे एवढं बांधतो पॅक करतो तुला पहिलं 2 साबण देतो. म्हणजे जो तुमचा मित्र आलेला आहे तो निगेटिव्ह विचार आहे कारण का तो उधार देणार आहे तो कुठे जातोय का
तो 20 रुपये घेऊन कुठे जातोय का नाही, परत ते तुमच्यापाशी तो येणार आहे, उधारीला परत येणार आहे, परत तो उधारीला येणार आहे. तिथे येणार पण हा रोखीचा व्यवहार आहे, तो रोखीचा व्यवहार तुम्ही अदवर करणार आहात. हे उधारीचा कुठे जातोय का, नाही, उधारीचं नाही. जातच नाही ना. रोखीचा जाऊ शकतो पण उधारीचा जाऊ शकतो. तसंच पॉझिटिव्ह विचार हे तुमचे रोखीचे आणि हे पण ह्याचा अर्थ त्याला ढकलताय का तुम्ही, नाही रे बाबा उधार नाही माझ्यापाशी भेटणार असं म्हणता का, नाही. थांब जरा एवढं होऊन दे, समोरचं होऊन दे. बरोबर. कारण का त्याला कटवून दे, मग तुला काय असेल ते मी बघतो. हा बोल आता काय म्हणतोयस. 2 साबण हे पहिलीच उधारी दे माझी, पहिली उधारी दे. पहिली दिल्याशिवाय देणार नाही. तो म्हणतो तुम्हाला देतो की हो, देतो की 2 दिवसांनी देतो. ठीक आहे आता देतो. म्हणजे तो तुम्ही त्याला ढकलता का नाही, मग त्याला नाही द्यायचंच नाही असं करत नाही. तर हेच फक्त विचाराबाबत, निगेटिव्ह विचारावर ही वस्तुस्थिती निर्माण करायची, त्या विचाराला थांबवायला लावायचे. थोडक्यात मी अभ्यास करत बसलो, नाही मित्र बोलावते जायचं तिकडं, मित्र बोलल्यानंतर मग आपल्याला काय फायदा होणार आहे, कम्पॅरिझन करू शकतो. आणि आपण नाही गेलो तर काय आपलं नुकसान होणार आहे. जर फायद्याच असेल तर गेलेलं बरं चांगलं, आणि जर नसेल तर हे अभ्यास करून गेलेलं चांगलं. अभ्यास करून, हा अभ्यास करून किंवा जे पोर्शन आहे ते संपवून गेलेलं बरं. पद्धतीने तुम्ही ठरवू शकता. निगेटिव्ह विचारला थांबवायचं, त्याला घालवायचं नाही. ठीक आहे, म्हणजे थांबवलं पाहिजे, पूर्णपणे घालवायचं. आता मला सांगा ना की मी एखादी गोष्ट करत असताना मला पण कंटाळा येत नाही का, मी पण मनुष्य आहे, मला पण कंटाळा येतो. मला पण असं वाटतं दिवसात झोप काढावी, झोप पण येते, डोळे पेंगत असतात. त्यांना मी सांगत असतो बाबा रे ठीक आहे तर नाही, आता थोडंसं थांबायचंय. झोपेकडे तर माझं लक्ष आहे, पण माझ्याकडे समोर आलेले लोक आहेत, त्यांच्याशी मला चर्चा करायची. एक चर्चा झाली की मी जाईल. झोपायला म्हणतोय का नको, थांब मला झोप, आता लगेच झोपायचंय. आता डॉक्टर साहेब तुम्ही आता वास्तुशास्त्रात तुम्ही बघता नाही का, तुम्हाला म्हणजे तुमच्याकडनं बरेच प्रॉपर्टीज, बरेच घरं, बरेच अनुभव त्यातनं गेले असतील. असे कोणत्या गोष्टी तुम्ही बघितल्या की बाबा ह्या गोष्टी घरात नसल्या पाहिजेत, ह्या गोष्टीच्या घरात तुम्ही नाही राहिलं पाहिजे? हा, बरेचसे घरं असे बघण्यात माझ्या आलेत की घरं भरपूर चांगले असतात, मस्त अगदी. तिथं बघितल्यानंतर असं वाटतं की नाही हे तर सगळ्या दृष्टिकोनातून चांगलं आहे, अगदी पूर्वेला तोंड असणारं घर आहे. पण तुम्ही नुसतं घराचंच लोकेशन बघता ना, त्याच्या अवतीभोवती सुद्धा बघा. 3 रस्ते किंवा तुमचं जिथं रस्ता संपतोय तिथं घर जर आलं तर त्या वास्तूमध्ये असणारी लोक कधीही शांत समाधानी राहू शकत नाही. अशी निगेटिव्ह ऊर्जा त्यांच्या पूर्वेकडे तोंड असलं तरी कित्येक घरामध्ये बॅड प्रकारची ऊर्जा असते. बॅड प्रकारची म्हणजे ऊर्जा स्वतःच करत आपण असतो. जसं आपला घर तर आपलं आहे, पण राहणीमानची स्थिती, तिथं राहायचं पद्धत, म्हणजे एकतर किचनची दिशा वेगळ्या पद्धतीने असते, किचन कुठं करावं माहीत नसतं, किंवा पाण्याचा जो साठा आहे तो कुठल्या बाजूला असावा हे देखील माहीत नसतं का. की कॉमन गोष्ट सांगतो मी तुम्हाला. हे किचकट म्हणजे वास्तुशास्त्र जे आहे ते पूर्णतः किचकट आहे, लक्षात ठेवा. हिप्नोटिझम पेक्षा अत्यंत किचकट आहे. तर मग ते कसं, आणि आपण झोपण्याची स्थिती काय म्हणतो. मी कित्येक विजिट करायला गेलं ना, हो आम्ही आत्ताच बांधलंय घर, 2 वर्ष झाले, पण आमची प्रगतीच कमी होत गेली. पगार तर आम्हाला नवरा बायकोला धरून 60,000 रुपये आहे, आणि मग पगार जो येतो 60,000 रुपये जर बघितलं ना तर आम्हाला असं वाटतं ना काय करायचं यातनं, नको असं वाटतं. 60,000 रुपये पगार असणारे व्यक्ती जर असं जर करत असते, मग काही लोक म्हणतात की काहीतरी करणे बाधा झाली असेल, काहीतरी आणखी बाधा झाली असेल. वास्तविक पाहता जर त्यांच्या घरात जर बघितलेलं असतं तर घराचं सगळं जे लोकेशन आतलं असतं ते पूर्णतः चेंज केलं पाहिजे, आणि त्यानंतर तोडफोड न करता केलं पाहिजे. जसं की आपलं झोपण्याची स्थिती, आपले केव्हा हे आपले पाय उत्तर दिशेला येईल असंच पाहिजे, तर तुम्हाला पैशाची आवक जास्त प्रमाणात होते. पाण्याची दिशा उत्तर दिशा आहे. तुम्ही पाणी आता वास्तविकता जर तुम्ही पुस्तकात जर बघितलं ना तर आग्नेय दिशा आणि दक्षिण दिशेला तुम्हाला सर्रास म्हणलं जातं की टीव्ही, फ्रीज किंवा अग्नीची जी काय आहे ते वस्तू तिकडे ठेवा. त्यामाग काय रिझन? त्यामागं रिझन असं आहे की जितकं अग्नी शांत करता येईल तितकं त्या अग्नीला अग्नीही होते, ते शांत होते. पण परिपूर्ण असं माझं एक मत आहे की ज्या वेळेस तुम्ही विरुद्ध दिशेने करता, तुम्हाला पैसा पाहिजे असेल, पैसा आणि आरोग्य पाहिजे असेल, तर आम्ही म्हणतो टीव्ही तुमचं पूर्व दिशेला पाहिजे, उत्तर दिशेला पाहिजे. कारण तुमचं तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला पाहिजे. तुमचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला पाहिजे. जर तुमचं पूर्व दिशेला उत्तर दिशेला तुमचं तोंड नसेल तर तुम्ही अग्नीला जाताय. जेव्हा तुमचा टीव्ही आग्नेय ह्याच्यामध्ये आहे, दक्षिण दिशेला आहे, तर तुम्ही सांगा काय तुम्ही साध्य करणार आहात? तुमचं तोंड दक्षिणेला गेलं नाही का? बरोबर. तुम्ही एक फक्त त्या टीव्हीला काही होणार नाही, त्या माध्यमांना काही होणार नाही, पण ह्याचा अर्थ आरोग्यावर तुमच्या परिणाम कुणाचे होणार? तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार, आवकवर तुमच्या परिणाम होणार, साहजिकच आहे ना. आणि तुम्ही म्हणणार नाही हे तर सांगितलं आणि हे तर पुस्तकात दिलंय, फार चुकीचं आहे. हिंसक आपण बघतो, आपल्याला
आवड असते घरामध्ये आपल्या चित्र असावं. हम्म. किंवा पूर्वी बघा चित्रपट बघितलं की ते बघितलं की त्या हरणांचे तोंड, वाघाचं तोंड, त्याला 2 तरवारी अशा क्रॉसमध्ये लावलेल्या असायच्या आणि त्या लावलेल्या असतात बघा ते असतं. राजवाड्यामध्ये. त्यावेळेस फार चुकीचं आहे ते, अजून पण लोक लावतात, बंदूक लावतात, तलवार लावतात. फार चुकीचं आहे ते. त्यामुळे काय रिझन? त्याच्या मागे निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये निर्माण होते. लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, तर तलवारानं कोणाचं चांगलं झालं? तलवार जेव्हा जेव्हा उठली ना, ती चांगल्यासाठी उठली का मला तुम्ही सांगा. नाही, त्यावेळेस ते रक्त सांडलेलं. हे लक्षात घ्या, ते रक्त सांडण्यासाठी उठलेले. तुम्ही एखाद्या म्हणजे सिंहाचं तोंडाचं असलेलं सिंहाचं तोंड किंवा हरणीचं बघा लावलं, आता नाही लावत अँटिक पीस म्हणून, ते नाही लावत आता, पण ते भेटत पण नाही. ती एक काळ फॅशन होती. ते काळ फॅशन होती. हे फार चुकीचं आहे. आम्ही तर म्हणतो हिंसक फोटो देखील लावू नका. हिंसक फोटो म्हणजे हिंसक फोटो म्हणजे बघा, एखादा वाघ हरणाची शिकार करतोय किंवा मगर एखाद्या वाघाची शिकार करते किंवा वाघ मगरीची शिकार करतोय, असे काहीतरी बरेचसे हिंसक फोटो आलेले आहेत आता. ते फोटो इतके क्रिटिकल आहेत आणि 3D ॲनिमेशन मध्ये असल्यामुळं ते पाहायला छान वाटतं. आणि ते छान वगैरे म्हणतो ना, तर तसं अजिबात नाही. एक दृष्टिकोनातून पूर्णतः ते छान नाही. आणि डॉक्टर साहेब, आता घरात आहेत ना, म्हणजे जे आर्टिफिशियल फ्लावर्स लावतात, बोलतात की ते ठेवणं चांगलं आहे का खराब? नाही, ते चांगलं आहे. ते आर्टिफिशियल ते चांगलं आहे. पण बाकीचे जे तुम्हाला सांगितलं ना, ह्या गोष्टी नाही पाहिजे. किंवा एक बघा, एक श्लोक आहे भारतामधला, यदा यदा ही धर्मस्य. असा अर्जुन रथावर म्हणजे आहे, उभा राहिलेला आहे आणि श्रीकृष्ण त्याला तो यदा यदा ही धर्मस्य तो ज्ञान देतोय, असा फोटो असतो बघा. बरोबर. तो बिलकुल घरामध्ये लावू नका. ते काय रिझन? त्याच्या मागे रिझन असं आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही जर भाऊ असेल तर तुमच्या घरामध्ये भांडणं हे होत राहणार आहे. कारण का ते दर्शवतं काय, सख्या भावाबरोबर युद्ध कर, भावाबरोबर युद्ध कर. असंच बऱ्याचशा गोष्टी आहे घरामध्ये. आपण घड्याळ सुद्धा घेतो, घड्याळ घेताना कोणत्या पद्धतीचं घेतोय ह्याला पण महत्व आहे फार. आपण घरामध्ये घड्याळ लावतो, चौकोनी घड्याळ दिसते, चौकोन लावणार राऊंड शेपमध्ये. तुम्हीच देखील स्वतः घड्याळ वापरत असाल ना, तर राऊंड शेपमध्ये वापरा, गोल शेपमध्ये. आणि घरात घड्याळ लावताना कोणतं लावलं? तो पण राऊंड शेपमध्ये लावा. चौकोनी नाही, त्रिकोणी नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय रिझन? त्याच्या मागे सुद्धा चौकोन तुम्ही लावले, तुमचे 4 कोपरे बांधले जातात. तुमचं सर्कल फिरलं पाहिजे. पृथ्वी ही गोल आहे. बरोबर. आणि ती स्वतः भोवती फिरते. बरोबर. हे लक्षात ठेवा. चौकोन तुम्ही त्याला बांधताय, त्या टायमिंगला बांधताय. रिझन तो नसतो की तुम्ही भेट देऊ शकता, एखाद्याला घड्याळ द्यायचे, चौकोन दिलं काय ते कुठलंही दिलं, तुम्ही त्यामध्ये गोल घड्याळ असतात, त्यामध्ये सुद्धा बरेचसे म्हणजे असे मोराचे आकार आहेत, मग कितीतरी असे आहेत, ते तुम्ही हे करू शकता. शक्यतो घड्याळ घेताना गोल राऊंडच घ्यायचं. आणि कोणत्या दिशेला लावलं पाहिजे? उत्तर पूर्व दिशेला लावलं पाहिजे. उत्तर पूर्व दिशेलाच, घड्याळाची सुद्धा उत्तर पूर्व दिशेला लावली पाहिजे. तुमचं कपाट वगैरे जाड काय लोखंडी जर असेल ना, तर हे दक्षिण दिशेला. जेव्हा तुम्ही वस्तू बांधता त्यावेळेस सुद्धा तुम्ही दक्षिण दिशेला जड भिंत बांधायची. म्हणजे जो पाया खांदतो ना, तो जड मध्ये आला पाहिजे. भिंत तुम्ही जर 9 इंचीची बांधकाम करत असेल तर तुम्ही 13 इंचाची करा, 12 इंचाची करा, 1-2 इंच वाढवा त्यामध्ये जडत्वपणा दक्षिण साईडला. किंवा अजून मोठ्या इंडस्ट्रीसाठी आम्ही म्हणतो की शिस असतं, ते शिस त्या भिंतीमध्ये टाका किंवा तिथे खाली खड्डा काढून तिथे टाकून द्या. ते शिस 50-50, 100-100 किलो सांगितलं जातं. त्याचं काय रिझन? त्याच्या मागे तेच रिझन असतं की त्यांची कंपनी जी असते ते फॉर्ममध्ये चालावी, चांगल्या पद्धतीने चालावी. म्हणून शिस जडत्व निर्माण करतं. शिस जड, एक बाजू जड असली की ऑटोमॅटिक. थोडक्यात काय, स्लोप आपण कुठल्या साईडला जर बघा, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता दक्षिण जर मी जड केलं तर ढाळ कुठे येईल? अपोजिट साईडला, उत्तर दिशेला येईल ना. पाण्याचा स्रोत कुठे जाईल? ऑटोमॅटिक तो जाईल का? ते दक्षिण साईडला जाईल का? नाही. मग उत्तर साईडला. ती उत्तर साईड, बरं उत्तर साईडनंच पैसा येतोय. कुबेर कुठं थांबलाय? उत्तर साईडला थांबलाय. लक्ष्मी कुठे आहे? उत्तर साईडनंच आहे. बरोबर. मग आज जर पूजा करायची तर आपण दक्षिणाला तोंड केलं, काय पूजा करणार आहे? लक्ष्मी आपल्या पाठीमागं. बरोबर. दक्षिण दिशा यमाची. आणि डॉक्टर साहेब, म्हणजे मी असं बघितलंय की जे बरेच लोक आहेत, नाही का, वास्तुशास्त्र काही मानत नाहीत आणि म्हणतात की तसं काय नसतं. पण ते पण माझ्या मित्राच्या वडिलांनी किस्सा सांगितला होता मला. काय झालं होतं, त्यांचे कुठले साहेब आहे कंस्ट्रक्शन मधले, त्यांचं पोरग खूप आजारी राहायचं बेडवर. खूप आजारी म्हणजे त्याला बरेच डॉक्टर येऊन बघून गेले, पण त्याचं काही ठीक होत नव्हते. त्यांनी ते वास्तुशास्त्र काय मानत नव्हतं, वास्तुशास्त्र वगैरे नाही का तसलं काय. आता सगळं कुठेच उपचार होत नाहीत, काहीच होत नाहीत. मग त्यांनी एक लास्ट ऑप्शन यूज केला. त्यांनी कुणाला तरी बोलावलं, ज्यांनी मंत्रालयाचं वास्तू केलं होतं.
खूप खर्च केला त्यांनी बोलावलं. ते फक्त म्हणले एक काम करा, घरातले घर एकदम हाय फाय होतं, घरातले जेवढे खड्डे आहेत छोटे छोटे खेळे सगळे काढून टाका आणि खड्डे बुजवून टाका. आणि बघता बघता महिन्याभरात त्यांचा मुलगा एकदम खटाखटीमध्ये व्यवस्थित झाला. म्हणजे माना अगर मानू नका, वास्तूमध्ये एक लक्षात ठेवा, मी जर तुम्हाला सांगतो वास्तूमध्ये सर्व काही दडलेलं आहे. शांतता वास्तूमध्ये असते. जर एखादी वास्तू शांत असेल ना, तिथं बसावं असं वाटतं. जसं की आता आपण इथं मुलाखत घेतोय, पण इथं बसावं वाटतं का, ऊर्जा आहे, शांत. एक लक्षात घ्या, वास्तू चांगली असेल ना तिथे ती बसू वाटतं. मला सांगा, तुमच्या घरामध्ये एसी नाही, नुसता साधा फॅन आहे, तुम्ही 1 तास नाही 4 तास राहायचं म्हणून राहू शकता. म्हणून तेच सांगितलं तुम्हाला, एका हॉस्पिटलमध्ये काय ICU मध्ये टाकतो, तुम्हाला तिथं एसी चालू करून देतो, जेवण खाणं तुम्हाला तिथे येईल. बघा तुम्ही किती दिवस तिथं मुक्काम करताय ते, मग तिथं आणि तुमचं आरोग्य कसं राहतं ते पण बघा. म्हणजे वास्तूचा परिणाम का होत नाही बघा. तिथं एसी आहे, इकडे एसी नाही. फक्त इथं वास्तू ऊर्जावान वास्तू आहे, तिथं ऊर्जावान नाही. हे लक्षात ठेवा. तिथे एसी आहे, तिथे सगळं काय आहे, तुम्हाला बसल्या जागी तुम्हाला जेवण येते. आणि तुम्ही किती दिवस तिथं मुक्काम करू शकता मला मग सांगा. एक मिनिट राहू शकत नाही कोण. विचार करण्याची गोष्ट आहे. आपण जर एकदा आपला आई वडील असेल ना, तर तासभर आपण बसलो की नाही, बाहेरनं फिरून पाय मोकळे करून येतो म्हणतो. म्हणजे तिथं आपली इच्छाशक्ती नसते तिथं थांबायची, म्हणून. पण नाही, आपली आई आहे, आपली वडील आहेत, तिथं थांबा लागते, म्हणून आपण तिथे थांबतो. पण तरी देखील पाय मोकळं करण्यासाठी बाहेर पडतो. त्याचं कारण मन सांगतं थांबू नको, चला बाहेर. मग ठीक आहे, काका आलाय, चला, त्याचे मामा आलेत, त्यांच्याबरोबर सोबत चला, त्यांना चहा पाजून आणतो किंवा त्यांना घालून येतो लगेच. हे नाटकं नसतात किंवा ह्यांना, म्हणजे हे माइंड तुम्हाला सांगत असतं, तुमचा मेंदू सांगत असतो किंवा इथं ऊर्जा नाही, चल लवकर बाहेर. हे तुम्हाला म्हणजे त्याला बाहेर गेले की फ्रेश वाटते. आणि आणि डॉक्टर साहेब, असं तुमच्याकडे किस्से तुम्ही बघितले असतील की बाबा वास्तूमुळे नाही का हे जे एवढं वाईट झालं किंवा नाही का? कित्येक असे म्हणजे बघितलेलं आहे. आता तोच एक किस्सा तुम्हाला सांगतो की मी एका वास्तूला मला सांगितलं की आम्ही वास्तू बांधतोय, आणि ते वास्तू बांधली. वास्तू बांधताना मला म्हणले तुम्ही फक्त या. बरं म्हणलं, येतो. म्हणलं कसं बांधणार आहे, तर म्हणलं त्यांना सांगितलं की हे असं करा, बांधलं तुम्ही, बांधा ह्या तुम्हाला पद्धतीने, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही बांधताय, बांधा. पण किचनची ही स्थिती ठेवा, तुमच्या बेडची ही स्थिती ठेवा. आणि कालांतर त्यांनी बांधलं. 1-1.5 वर्षानंतर परत मला बोलावलं, तुम्ही सांगितलं तसंच केलं, आम्ही तसंच केलं. आमचं नवरा बायकोच मिळत नाही, आमचा नवरा बायको पटत नाही. म्हणलं तुम्हाला सांगितलं बेड कुठं सांगितलं बेड पण त्या तिथं. झोपण्याची स्थिती उत्तर स्थिती आहे का? नाही. बरं ठीक आहे. तुम्हाला सगळ्यात मोठी तुमचे 2 तुम्ही नवरा बायको आहात ना, म्हणलं भांडणं व्हायचं कारण काय माहिती आहे का, म्हणलं पैसा असं तसं नाही. कुठलीही गोष्ट करण्यासाठी म्हणलं पैसा लागतो, आणि पैसा तुम्ही तिथं घालवला नाही, ह्या बेडसाठी पैसा घालवला नाही. हो म्हणलं, बेडसाठी पैसा घालवला असं कसं होईल, एवढं वास्तूसाठी पैसा घालवला, तुम्ही सांगताय आम्हाला कोड्यात काय बोलू नका. म्हणलं तुमचा हा बेड आहे ना, त्या 2 गाड्या आहेत, म्हणलं त्या 2 गाड्या काढा आणि अखंड एकच गादी टाका. 1 महिन्यानंतर मला रिझल्ट सांगा. तुमचा सगळा खर्च गेला ना तुमचा, मग हा बेड सह मला तुमचा खर्च मी देतो. 15 दिवसात आले. अहो आता आम्हाला नवरा बायकोला असं वाटतं की एकमेकांना सोडून गेलं तर आम्हाला नको वाटायला लागले. त्यामुळे काय रिझन बरं डॉक्टर साहेब? 2 गाड्या, 2 मन विभागले. बरं. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा मन तुमचं एकत्र, तिथं तुम्ही एक काय करताय, हे तुमची हद्द, ही माझी हद्द, अशी हद्द निर्माण करता. हद्द निर्माण तुम्ही स्वतःहून करता. आणि कदापि नवरा बायकोच्या तर बेडवर कधी सिंगलचाच बेड, म्हणजे बेड डबलचा असावा, गादी ही सिंगल असावी. आणि डॉक्टर साहेब, म्हणजे आता बरेच आता पोरं पण व्हिडिओ बघणार आहेत नाही का, तर त्यांनी कसं ओळखायचं की आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे का पॉझिटिव्ह एनर्जी? सगळ्यात उत्तम मार्ग, निगेटिव्ह एनर्जी ओळखण्याचा उत्तम मार्ग, घरात जायचं, मध्यभागी, घरातल्या मध्यभाग बघायचा. कधी मध्यभागला भिंत असते, त्या अलीकडं पलीकडे थोडंसं सरून बसू शकता. पूर्णतः बसायचं आणि कापूर आहे ना, कापूर एक 5-6 वड्या घ्यायच्या आणि त्या 5-6 वड्या ना जाळायच्या. त्याला कसा वास येतोय, सगळ्यात उत्तम मार्ग. मग त्या व्यक्तींना जे टेस्ट करतात त्यांना सर्दी नसावी माझ्यासारखी, सर्दीला काही होणार नाही. कापरापेक्षा चांगला उग्र असा कापराचा वास येत जर असेल तर आपल्या घरामध्ये वाईट एनर्जी, म्हणजे वाईट नाही. आणि कापूर सोडून जर दुसरा वास जर येत असेल, पण त्याला भीमसेन कापूर जो आहे ना, तो शक्यतो वापरायचा. पांढरावाला शुद्ध कापूर वापरायचा आणि त्याचा वास घेण्याचा प्रयत्न करायचा. वास येतोय. नाहीतर आता हे म्हणजे मार्केटमध्ये मिळणारे वास तर काय ते जळत पण नाही व्यवस्थित, कापूर वाटतच नाही. त्या पद्धतीनं. किंवा एक काळा कापूर येतो बघा, काळा कापूर आपल्या ह्या भागाकडे भेटत नाही, पण काळा कापूर वापरत मिळतो, पण असं काय. आणि डॉक्टर, मी बघितलंय की नाही का, लोकांचे जी घर आहेत नाही का,
भले ती छोटा असू द्या मोठा असू द्या, त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की बाबा ह्या गोष्टी नसल्याच पाहिजेत घरात आणि ह्या गोष्टी तुम्ही आणून ठेवा. हां, कोणत्या गोष्टीची असणं घरात असणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, पहिली गोष्ट तुमच्या घरामध्ये जसं की हळद कुंकू राहतं तसे धने आणि हळकुंड काय म्हणतोय धने, छोट्या अगदी एक मुठी धने म्हणून समजून चला, अगदी 10 रुपयाची धने आणि 10 रुपयाचे हळकुंड असतात. त्या दोन गोष्टी तुम्ही काय खंड न पाडता तुमच्या घरामध्ये असल्याच पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये करता पुरुष असेल त्याची नजर कंपल्सरी दक्षिण दिशेला असली पाहिजे. नजर दक्षिण दिशेला म्हणजे कसं? म्हणजे त्यांना उत्तरला बसणे आणि दक्षिण दिशेला नजर ठेवणे. समजा तुम्ही बसलाय, ठीक आहे, नजर दक्षिण किंवा मी म्हणजे ती सिटिंग अरेंजमेंट तशी करायची ते पण नाही, बसण्याचं ते हे करायचं नाही. नजर म्हणजे आता आपण बोलत बसलो तिकडे नजर वारंवार पाहिजे. आता बोलत आपण हे चाललंय म्हणून आपलं इथं बोलत बसले, पण नजर माझी इथं पाहिजे, नजर तिथं पाहिजे. हां, कारण का जो काही अदृश्य शक्ती आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहे, त्याचा प्रभाव घरच्या बुजुर्ग माणसावर म्हणजे वयस्कर माणसावर पडला पाहिजे. लहान पोरावर जर पडला तर तो जास्त, पण मग लहान मुलं म्हणतो आजारी पडणे, कर्जबाजारी होणे, हे गोष्टी होत राहतात. त्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे. हां, आणि घरामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजे तर गोष्टी घरामध्ये तुमच्या सगळ्या म्हणजे आता भांडी-कुंडी तर सर्वांच्या घरात असतात. चमचा हा घरामध्ये खळखळ वाजणारा नसावा. डब्यामध्ये वगैरे त्याला कशामध्ये पण त्याला हे करून ठेवायचं, चमचा खळखळ वाजणारा. दुसरी गोष्ट, केरसुनी आपल्या घरात असते किंवा झाडू मारून काय करतो आपण, झाडू मारून त्याला हे करून टाकतो कोपऱ्यामध्ये. कोपऱ्यामध्ये रात्री झोपताना उभी करून ठेवायची, रात्री आडवी ठेवायची झाडू. हां, झाडू उभा ठेवायचा. कारण का ती येणाऱ्या दृष्ट शक्तीचा नाश करते, उभी असते असल्यामुळं. आडवी केली की नाही हे लक्षात ठेवा. केरसून तर असतेच असते, कुणाच्या पण घरात असतेच असते. ह्या गोष्टी फार. तुमचं पाण्याची स्थिती म्हणजे पाणी, भले तुम्ही पाण्याचं तुमचं दक्षिण दिशेला ठेवा, पश्चिम दिशेला ठेवा, उत्तर दिशेला ठेवा, पण जो तुम्ही पाण्याचा साठा जो प्यायचा आहे कमीत कमी तो तर उत्तरेला ठेवा, उत्तरेला किंवा पूर्वेला. तुम्ही तांब्यातलं पाणी पिताय का बिस्लरीचं पाणी पिताय की किंवा अगदी नळाचं पाणी पिताय, ह्याला काहीही नाही. पण शक्यतो आम्ही म्हणतो की दिशा फक्त मग बाटलीतलं पाणी प्यायचं असलं तर ते उत्तर दिशेला ठेवा. ह्या गोष्टी घरात असल्याच पाहिजे, ह्या गोष्टी असल्याच पाहिजे. एक गोष्ट अजून सांगेन की काळा बेबुवा येतो, तो बेबुवा देखील घरामध्ये ठेवा. तुम्हाला नजर वगैरे लागत असेल ना, घराला नजर लागत असतील का तुमच्या पगारला, तुम्ही बेबुवा एक असा दोरी, काळा दोरा घ्या, दोरीनं एका दोऱ्यात बांधा आणि घरातल्या कुठल्याही फ्रंटला म्हणजे इथं कुठल्याही गोष्टीत म्हणजे तुम्ही ठेवत नाही अशा ठिकाणी बंबवरती बांधून टाका. तुम्हाला त्या घराला ते नजर लागणार नाही. येणारी दृष्ट शक्ती 10 वेळा विचार करूनच प्रवेश करणार, म्हणजे 90% तो त्याचा असर काढत असतो. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या म्हणजे वास्तुशास्त्रामध्ये म्हणण्यापेक्षा वास्तुशास्त्रामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या घरामध्ये असाव्या. जसं की चांदीचं नाणं फार घरामध्ये असणं पाहिजे. कारण का आरोग्य, पैसा ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे घरामध्ये. वास्तूमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे आरोग्य आणि दुसरा म्हणजे पैसा. आरोग्य असलं तुमचं सगळं ठीक चालतं आणि पैसा तर पाहिजेच. पैसा तर पैसा असेल तर तुम्ही आरोग्यासाठी खर्च करू शकता ना. तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या. डॉक्टर साहेब, असा कुठला किस्सा तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही डोळ्यांनी बघितलं त्या वास्तू किंवा त्या निगेटिव्ह एनर्जीमुळे नाही का ते पूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं कित्येक डोक्या म्हणजे असं बघितलंय, असं उद्ध्वस्त. म्हणजे एकच किस्सा आता मध्यंतरी झालता. असं जागा बघितली ती अशी आणि तिथं वास्तू बांधायची होती आणि त्यावेळेस मी सुद्धा म्हणजे गेलतो आणि मला म्हणले ही जागा बांधायचं आहे आपल्याला, आता घराला जागाच नाही, इथं बांधतो. म्हणलं इथं बांधू नका तुम्ही घर, म्हणलं हे जागा चांगली नाही. म्हणजे एक तर आपल्याला नॉलेज होतं त्या जमिनीचं, आपण लेवलिंग बघतो आणि ते थोडंसं आध्यात्मिक माझा विषय असल्यामुळं मी अध्यात्मामध्ये त्यांना ते सांगेल. तर त्यांनी म्हणले आता आपल्याला दुसरा ऑप्शन नाही किंवा आपण 10 लाख रुपये गुंठ्याला आपण कुठे घेऊ शकत नाही. म्हणलं इथं काय आहे, म्हणलं असं काही नाही, म्हणलं जागा सपाट आहे, काही हरकत नाही. आता म्हणलं त्यांना, म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही बांधू शकता, असं काय नाही. ते बांधल्यानंतर 3-4 वर्ष त्यांच्या जीवनामध्ये एक अपत्य आलं, ते हे झालं, एक्सपायर झालं. म्हणजे 2-3 महिन्याचं बाळ होतं ते, 2-3 महिन्याचं बाळ गेल्यानंतर परत ते म्हणले असं तसं झालं, आमचं हे झालं काय. मग त्यांनी बरेचसे बुवा बाबा ह्यांना भगत मांत्री तांत्रिक म्हणले, त्यांनी मग कुठला काय उतारा केला सगळं परत माझ्यापाशी म्हणले असं बघा तर तेवढं काय आहे.
म्हणलं बुवा बाबा इथं काहीच करू शकत नाही, त्या वास्तूमध्ये तुम्ही राहू नका म्हणलं, तुम्ही इथं आपलं सोडून दुसरीकडं. त्या वास्तूमध्ये राहा, वाटलं तर तुम्ही आता हे भाड्याने द्या म्हणलं, आणि तुम्ही भाड्याने घ्या आणि राहा, हे तुमची वास्तू तर जाणार नाही, आणि ती वास्तू पण राहणार आहे. पण म्हणले आम्हाला कळलं पाहिजे. कालांतरानं एक परत 5-6 महिने गेल्यानंतर पूर्णतः फरशी होती, फरशीला भेगा पडल्याच्या. भूकंप कसा येतो, पूर्णतः भेगा पडल्या, आणि भेग कमीत कमी एवढी अशी 2-2 इंचाची, 2-2 इंचाची भेगा पडल्या, पूर्णतः उसकटली गेली. म्हणले गुप्तधन वगैरे काय आहे का इथं? म्हणलं गुप्तधन वगैरे काय, मला तर त्यातली मला कल्पना नाही, पण म्हणलं तुम्ही बघा म्हणलं, असेल तर म्हणलं बघा म्हणलं, खांदून टाका म्हणलं, विहीर वगैरे तळ वगैरे करून टाका म्हणलं. त्यांनी काय मग 2-3 आणलं, काही त्यांनी खांदाचा पण प्रयत्न केला, पण तिथं पण म्हणजे काही त्यांना हे झालं नाही, सापडलं नाही. आणि अचानकपणे आत्ता मध्ये पाऊस झाला, दोघं नवरा बायको घरी नसताना ते पूर्णतः कोसळलं, घर कोसळलं. मेहरबान की जीवितहानी काही झाली नाही, घर कोसळलं. म्हणलं आता बांधा, म्हणलं आता काय, म्हणलं त्यांना म्हणजे काय करू शकत, ते काय RCC नव्हतं की त्यामुळं त्याला खाली आपलं त्याने हे टाकलं असेल, ते काय नव्हतं. नाही, ते बरं झालं की बाबा ते नसताना ते कोसळलं. हां, ते नसताना कोसळलं. आत्ताची गोष्ट आहे, एक 5-6 महिने आपल्या पावसाच्या आत्ताची पावसाची गोष्ट आहे. मला म्हणले काय आमच्या मग पिढा लागली कोणास ठाव, म्हणला असं म्हणलं बांधून टाका म्हणलं, राहा म्हणलं निवांत, आता काय म्हणलं, आता RCC बांधा म्हणलं, आता काय सांगायचं त्यांना. एकदा तर सांगितलं, 2-3 वेळा सांगितलं की तिथे राहू नका. परत आमचा मित्र म्हणला नाही ते बाकीचे काय नाही, आता मला घेऊन गेला इकडे नारायणपूरला. मला एक प्रश्न विचारणार, माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला इकडे घेऊन आलो. मला देणार की उत्तर, मला खरं उत्तर पाहिजे, मला खरं देणार. मला एक वस्तू आहे, अशी वस्तू आहे, आणि ती वस्तू अशी, तेव्हा मला स्टोरी सांगतोय अशी काय असू शकतं तिथं. परत त्याला म्हणलं तू त्याचं सांगतोय का, म्हणून तुम्हाला कसं माहिती? म्हणलं ती मायापाशी येऊन गेलेलं आहे म्हणलं, आणि तिथं कशाला काय म्हणलं मला नाही, मला आता ते पडले, मला असं पडले, तर मला वाटतं की ती खजाना वगैरे काय खाली असू शकतं का. अरे म्हणलं तिथं पूर्णतः मंदिर आहे म्हणलं, खालच्या मंदिरामध्ये ती मंदिराची जागा आहे, आणि ती मंदिराची जागा तिथं खाली असल्यामुळं त्यांना त्रास होणार, ते मुलगा जिवंत राहू शकत नाही, इथं मंदिर आहे ते करणार आहे का, ते तर माहीत नव्हतं. पण त्यांना आपण पण सांगितलं ना ओपन, पण ते काय ओपन मध्ये एखाद्याला सांगितलं की ते डोक्यात आणखी ते असं तसं आहे, बरोबर. मग मला म्हणलं त्यांना ताव सांगा तरी तसं, म्हणलं त्याला 1-2 नाही 3 वेळा सांगितलं. म्हणलं माझ्या देखत फोन आला, मला म्हणलं असं आहे, तुम्ही कधी येणार आहे, नारायणपूर करणार, तुमची गाडी घ्यायची, नवरा बायको गाडी घ्यायची, मग आले असं मला आमचा मित्र म्हणलं नाही, म्हणलं काय. मग त्यांना सांगितलं, अगदी सुरुवातपासून स्टोरी सांगितली, तुमचं असं समागम झालं, तुम्हाला दृष्टांमध्ये तुम्हाला दाखवलंय. ते काय विषय होता? तो इश्यू म्हणजे तो विषय देवाचाच, म्हणजे मंदिराचा ते इश्यू होता. हा, तो आध्यात्मिक मधला आहे, ते त्यांना मी सांगितलं. ते मला थोडंसं एक ज्ञान असल्यामुळे त्यांना ते सांगितलं. कसं आहे, आजकालचं युग संगणक युग असल्यामुळं ह्या गोष्टी कोण मानत नाही, आणि ते पण आपण ते तसं त्या पद्धतीचं होतं. मग त्यांना म्हणलं ना चांगलं चुकलं, मला असं आहे, बरोबर. आणि मग त्यांना त्यावेळेस त्यांना पटलं की आम्हाला जी रात्री नवरा बायको आम्ही असताना जी घटना झाल्यात, ह्या आमच्या नवरा बायको शिवाय तिसऱ्या माणसाला माहित नाही, ते तुम्हाला माहित आहे, म्हणजे 100%. मग बाबा रे, तुम्हाला काय करायचं तिकडे करा, म्हणलं तुम्ही बांधलं, काही अडचण नाही, मग तिथं काय करावं आता, 1-2 गुंठ आहे, म्हणलं एक काम करा, म्हणजे तिथं 2-3 गाड्या बांधा, देऊन टाका भाड्यानं, निवांत त्याच भाड्यात तुम्ही मध्ये राहा, काय फरक पडतोय हो, मग काय, बरोबर. एक लक्षात ठेवा, तू गाळा असल्यामुळे तिथं तसला कुठलाही गोष्टी चालणार नाही. माणूस जर रात्री गाळा बंद केला संपला विषय. आणि डॉक्टर साहेब, आता तुम्ही अध्यात्माचा विषय काढला होता नाही का? आहे, अध्यात्म म्हणजे आपला हा विषय नव्हता, पण तरी देखील आपला काढला तो विषय. तर मेडिटेशनचा विषय काढायचा होता आपल्याला. बोला ना. तर नाही का, बरेच लोक व्हिडिओ म्हणजे जे बघणार आहेत त्यांच्यासाठी नाही का, आता मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे काय, तर ध्यान करणे, कोणत्याही गोष्टीचं ध्यान करणे, कोणतीही गोष्ट. मेडिटेशन म्हणजे ध्यानस्थ जाणे, मेडिटेशन करणे, कुठल्याही गोष्टीचं ध्यान करणे, त्याला मेडिटेशन. मेडिटेशन करताना काय करायचं आहे, तर तुम्ही शुद्ध आचरण पाहिजे. मेडिटेशन करताना तुम्ही कुठेही करू शकता, असं काही नाही, घरात बाहेर कुठेही करू शकता, पण मनाची एकाग्रता मेडिटेशन करताना फार गरजेचं आहे. मिळून पुढं त्राटकवर येतोय आपण,
बरोबर. मेडिटेशन कुठं विषय जाते बघा, त्राटकवरच. कारण का मनाची एकाग्रता केल्याशिवाय मेडिटेशन जमणार कसं? मनामध्ये अनगिनत विचार आहे निगेटिव्ह, तुम्ही पॉझिटिव्ह विचार आणणार कुठून? बरोबर. म्हणजे पहिलं त्राटक तुम्हाला करणं गरजेचंच आहे, त्यानंतर मेडिटेशन. हां, मग त्यानंतर मेडिटेशन कुठल्याही गोष्टीचं करू शकता, की ध्यान करायचं आहे मला, की देव बाबा मला अमकं देव पावला पाहिजे, अमकं हे झालं पाहिजे, किंवा मला नोकरी लागली पाहिजे. हे मेडिटेशनद्वारे तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर म्हणजे व्हिज्युअलायझेशन करणं म्हणजे काय? डोळे बंद अवस्थेत मन पटलावर चलचित्र पाहणे, म्हणजे व्हिडिओ रूपी चित्र पाहायचे. ठीक आहे, मी डोळे बंद केले तर मी बघतोय की मी एका टू व्हीलरवर बसलोय आणि एका बागेमध्ये फिरायला चाललोय. तर ते माझ्यासमोर डोळ्यात बंद असलेले सिच्युएशन, आणि टू व्हीलर आहे आणि त्यात बाग आहे. मग बागेत माहिती आहे आपल्याला की काय आपण मेडिटेशन करताना काय काय बघू शकतो. बागेत रंगबिरंगी फुले बघू शकतो, झाडे बघू शकतो, की आणखी मुलं खेळताना बघू शकतो, काही लोक फिरताना बघू शकतो. हे त्याची कॅपॅसिटी आहे. मग तो त्या पद्धतीनं रममान व्हायचं म्हटलं तर मग मेडिटेशन. मग मी मेडिटेशन कशासाठी करतोय ते काय ना, मला एक अध्यात्म प्राप्त करण्यासाठी, किंवा काय ना मला ही नोकरी प्राप्त करायची. मग नोकरी प्राप्त करायची म्हणजे काय करायचं, त्यासाठी मेडिटेशन. हो, यस, मेडिटेशन करताना ध्यान लावायचंय. मेडिटेशन करताना पूर्णतः व्हिज्युअलाइज करायचं, पाहायचंय मी कुठला जॉब करणार आहे, त्या जॉबच्या इंटरव्ह्यू देताना जातोय. माझ्या शरीरावर घातलेला ड्रेस, माझा ड्रेस कोड, माझा चेहरा मी परिपूर्ण आरशामध्ये पाहतोय. तसं मेडिटेशन करताना आरशामध्ये स्वतः पाहायचंय, व्हिज्युअलाइज करायचंय की मी जातोय, किंवा मला ते नोकरी प्राप्त झालेली आहे, मी साहेबाच्या खुर्चीवर बसलेलो आहे, असं इमेजिंग करायचं आहे. इमेजिंग करताना परफेक्ट मी साहेबाच्या ड्रेसमध्ये आहे, बसलेलो आहे, मी त्या माझ्या हातात कामं आहे, समोर लॅपटॉप आहे, आणि 2 क्लायंट आलेले आहेत, मला भेटायला आलेले आहेत, ते माझ्याची चर्चा विनिमय करण्यासाठी आलेले आहेत, आणि मी त्यांना बसण्यासाठी हे केलेलं आहे, त्यांनी बसलेले आहेत. हे पूर्णतः इमेजिंग करायचं आहे, आणि त्याला चित्ररूपी चलचित्रामध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे व्हिडिओ तयार करायचा, इमेजचा व्हिडिओ तयार करायचा आहे. ते चलचित्रामध्ये ते आपल्याशी संवाद करतायत. कुठले संवाद करतायत ते हे कल्पनाचित्रामध्ये सर्व काही पाहायचं. आणि ते इमेज करत असताना तुम्ही त्यांना परिपूर्ण उत्तर सांगताय, परिपूर्ण हे करताय. त्यातनं तुम्हाला आणखी एखादा कॉल येतो, तो पण कॉल हँडल करत तुम्ही त्यांना परिपूर्ण व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करत आहात, आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे ते सॅटिस्फाय आहेत, ती अत्यंत आनंदी आहेत, उत्साही आहेत. हे आपण जेव्हा पाहतो ना, तर ऑटोमॅटिक तुम्ही इमेजिंग केलेलं एक प्रकारचं मेडिटेशन आहे ते. आणि ते तुम्ही बघाल की जसं मी विचार केला तसंच घडतं. किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, तुम्ही प्रश्नांची उत्तरं पाठ केलेली असतात, पण तुम्ही जी काही इमेजिंग करताना पाहताना की मी हे पाहिलंय, हे पाहिलंय, तेच प्रश्न विचारले जातात. कारण का तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सूचना दिलेली असती, त्यांना तेच प्रश्न विचारायला लाव. आता तुम्हाला काही प्रश्न असे असतील ना की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही विचारताय, मीच हे प्रश्न विचारायला तुम्हाला भाग पाडतोय. कसं काय? बरोबर. हे सांगतोय की जसं की माझी मुलाखत घ्यायची आहे, तुम्ही कुठलंही म्हणजे हे घेतलेलं नाही की मुलाखत कुठल्या संदर्भात घ्यायची आहे, कुठल्या आपल्याला मुद्द्यावर जोर द्यायचा आहे, फोकस कुठल्या मुद्द्यावर करायचं आहे. बरोबर. काय म्हणतोय मी, आपण मध्यंतरीच बघा अध्यात्मामध्ये गेलोय, अध्यात्मामध्ये मेडिटेशनवर आलोय. म्हणजे हे बघा ना की हे ऑटोमॅटिक घडतं, आणि त्याला कारण बाबा हे मुद्दे, हा जो माझी मुलाखत घेतोय, हे मुद्दे राहिले बाजूला, आणि आपण दुसऱ्या ठिकाणी चाललोय, स्टेप बाय स्टेप. दुसऱ्या ठिकाणी चाललोय. अध्यात्मामध्ये जो आपला मूळ विषय काय आहे, त्राटकला हे अनुसरण आहे. मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन हे महत्वाचं आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे हे मी प्रोत्साहित करतो. हे कुठनं करतोय, तर मी एक प्रकारची वेव तुमच्यामध्ये पाठवतो. हे ऑटोमॅटिक तुम्हाला ते क्लिक होते, आणि तुम्ही तेच प्रश्न मग विचारता. तसं तुमच्या डायरीमध्ये नोंद नाही, हे प्रश्न मला विचारायचे नाही, नोंद नाही, हे लक्षात घ्या. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही तसं करता, तर तुम्हाला कोण ना कोणतरी त्या सूचना फॉरवर्ड करत असतो. जसं मी बसले की मला कोणतरी सूचना पाठवते, माझ्या घरातली असेल, बाहेरची असेल, पण मला कोण ना कोणतरी मला काही ना काही मेसेज देत असतात. त्यामुळे मी पॉज घेतोय किंवा मी काय ना काय करतो, कारण का त्यावेळेस कोण ना कोणतरी आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतं. आपल्याला ते लगेच कळत नाही. हे तुम्ही व्यवस्थित जेव्हा तुम्ही हे कराल ना, त्राटक ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही परिपूर्ण कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, ऑटोमॅटिक यायला लागतो. आणि डॉक्टर साहेब, म्हणजे एखाद्याला मेडिटेशन करायचं, त्यांनी सुरुवातीला कसं मेडिटेशन केलं पाहिजे? सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला की त्राटक करणं फार गरजेचं आहे. त्राटक केल्यानंतर मन हलकं होतं, मन निर्विचार होतं. तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, फ्रेश वातावरण पाहिजे, आणि जिथं तुम्ही मेडिटेशन करणार आहात तिथं शांतता पाहिजे, महत्वाची गोष्ट.
शांतता पाहिजे, तुमचं ध्येय पाहिजे. हं. तुमचं ध्येय पाहिजे, मेडिटेशन करायचं आहे, कुठल्या गोष्टी करायचं, फोकस पाहिजे ना त्याच्यावर. तुमचे गोल्स पाहिजे, तुमचे गोल्स काय आहे आणि त्या गोल्सवर आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. तर ते गोल्स घेऊन बसला तर तुमचं मेडिटेशन व्यवस्थितपणे होऊ शकतं. नाही तर तुम्ही ह्या गोल्सवरनं उठाल त्या गोल्सवर जाल तर ते गोल्स पूर्ण होत नाहीत, विलंब लागतो. मग आपण म्हणतो की अरे मी गोल्स तर तयार केलेत, भरपूर केले गोल्स तयार केले, पण त्याला आज्ञा दिलेली नाही. मला सांगा, आपण हॉटेलमध्ये जाऊन बसलो, वेटर येणार, मेनू कार्ड देणार, पण जो पण आपण ऑर्डर देत नाही तो काहीच आणून देणार नाही. जास्त मग स्टार्टरसाठी काहीतरी दे, खाद्य देईल थोडं आणि पाण्याची व्यवस्था करेल. पण जो पण आपण मेनूची ऑर्डर देत नाही तो पण तो मेनू आणणार नाही. म्हणजे तुमचं मनच तुमचं करतं, हे लक्षात ठेवा. तुमचं कोण वाईट किंवा चांगलं जर करत असेल तर तुमचं मन करतं, लक्षात ठेवायचं. तुम्हाला आरोग्य पाहिजे, पैसा पाहिजे, प्रेम पाहिजे, तुमचं मन खेचत असतं. मॅग्नेटिझम पॉवर हे प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. मन खेचत असतं. मग मन खेचत असताना तुम्ही काय करता, तर त्याला त्या पद्धतीनं ऑर्डर द्यायला शिकलं पाहिजे. मनाला कशी ऑर्डर आता मी सांगितलं की आता ऑर्डर घेण्यासाठी वेटर येऊन थांबलाय, तुम्ही ऑर्डर देत नाही. आता तुम्ही ऑर्डर न दिल्याशिवाय असं की तुम्ही आता मेडिटेशन करताय, अरे मला हे पाहिजे, मला मी मेडिटेशन करतो कुठल्यासाठी करतोय की मला चांगला जॉब पाहिजे किंवा माझ्या हातामध्ये भरपूर पैसा आलेला आहे. मग ती माझ्या अनेक मार्गाने सॅलरी मार्फत आलेले आहेत, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेले आहेत, माझ्या मित्रांच्या अनेक मार्गाने आलेले हां. पण त्यासाठी तुम्हाला त्याला ऑर्डर दिली पाहिजे, ह्या हातात माझा पैसा येतोय. काय ऑर्डर दिली पाहिजे, ह्या हातात पैसा येतोय. पैसा कुठनं येतोय ते त्याचं काम, फक्त ह्या हातात पैसा येतोय. पैसा कुठनं येतोय, मग तुम्ही वर्क असून द्या किंवा तुम्हाला अगदी पप्पाने दिलेली टिप असून द्या, कसा पण असतो, कुठनं पण पप्पाने दिले, बाबा चल बा हे खर्च तुझा पॉकेट मनी हे घेऊन जा, पण ते तुम्ही त्याला ऑर्डर दिली पाहिजे. म्हणजे तुमच्या जवळ, पण त्यामुळे ऑर्डर नाही दिली तुम्हाला कोणी काहीच करणार नाही. जसं की वेटर ऑर्डर घेऊन शकणार नाही आणि ती ऑर्डर न घेतल्यामुळे तुम्हाला खायला काहीच भेटणार नाही. हो बरोबर, मस्त त्या हॉटेलमध्ये तुमच्या आवडीचे पदार्थ आहेत, पण तुम्ही ऑर्डर दिली पाहिजे ना. मनाला सांगितलं पाहिजे, मनाला सांगितलं पाहिजे काय हवंय काय नाही. तुम्हाला मस्त पिझ्झा खायचा आहे, पिझ्झा पण हॉटेलमध्ये आहे आणि वडापाव पण आहे, पण ते दोन्ही पण आणून देणार नाही तुम्हाला, कुठलंच आणून देणार नाही. तुम्हाला ऑर्डर म्हणा, कुठली ऑर्डर सांगाल तीच आणून देणार. बरोबर. डॉक्टर साहेब, आपण एक लास्टचा टॉपिक घेऊया, न्यूमरोलॉजीचा. आता कसं आहे डॉक्टर साहेब, मी जास्त न्यूमरोलॉजीवर म्हणजे हे करत नाही, पण न्यूमरोलॉजी खरंच काम करते का? होय, माणसाच्या जीवनात होय. न्यूमरोलॉजी बेस्ट आणि छानपैकी काम करते, पण त्यासाठी पुन्हा येतो तो ह्याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्रामध्ये जायला लागतं आणि त्यानंतरच न्यूमरोलॉजी काम करायला लागते. म्हणजे ज्योतिषशास्त्र जसं सांगतं तसं न्यूमरोलॉजी सांगते. तुमचे भाग्योदय नंबर कुठला आहे, भाग्यांक, शुभांक कुठला आहे, हे ज्योतिषशास्त्राद्वारेच काढलं जातं आणि नंतरच तुम्हाला ते न्यूमरोलॉजी करायला लागतं. म्हणजे ज्योतिषशास्त्र सांगते त्याच पद्धतीनं. काही लोक ज्योतिषशास्त्राला मानतात, काही लोक ज्योतिषशास्त्राला मानत नाही. बरोबर, हा त्यांचा विषय आहे, वेगळा विषय आहे. आणि डॉक्टर साहेब म्हणजे मुलांक काय, भाग्यांक काय, म्हणजे तुम्ही थोडं हा मुलांक म्हणजे जे आता तुम्ही जन्म घेतलेली तिथी म्हणजे आता तुमचा जन्म कितीला झालाय? माझा 18 तारखेला. 18 तारीख ह्या तुमचा जन्मांक म्हणजे मुलांक 18 आहे. आता 18 संपूर्ण सांगा. 18/12/1996. आता 18/12/1996 जर केलं, आता साधी सोपी तुम्हाला मेथड सांगतो हे कसं करायचं. तर बघा, 18 म्हणजे 1 प्लस करायचा, 8 प्लस 12चा 1 करायचा, प्लस 2 करायचे, प्लस 1 प्लस 9 म्हणजे 1900. साल कुठला? 96 प्लस 9 आणि प्लस 6 आणि सर्वाची टोटल बेरीज करायची. किती बेरीज? 37. आता 37 आहे. आता 37 2 अंकी आलेत. 2 अंक. आता त्याला आपल्या ह्या न्यूमरोलॉजीमध्ये 9 अंक असतात. 9च्या अंकपेक्षा पुढे नाही अंक. 0 हा अंक मानला जात नाही. 9 अंक पण त्याचे. मग त्याची बेरीज तर 10 येते. 37 म्हणल्यानंतर 10 येते. 10 नंतर परत 1 प्लस 0. बघा पुढे काय येते? 1. हा तुमचा शुभांक झाला. हा म्हणजे कुठल्याही व्यक्तीचा शुभांक काढण्यासाठी हा तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा काढू शकता. शुभांक आणि मुलांक हे फक्त कळलं पाहिजे तुम्हाला, बेसिक कळलं. आणि साधं सोपं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीला सुद्धा हा शुभांक आणि भाग्यांक काढता येईल. शुभांक म्हणजे जन्माची तिथी जी आहे, जन्मांक आहे तो शुभांक. आणि भाग्यांक जर काढायचा असेल तुम्ही भाग्यांक 1 मध्ये मोडता. आता भाग्यांक 1 हा फार गुणी
म्हणजे प्रत्येक भाग्यांकांचं वेगवेगळे कॅटेगरी आहेत. म्हणजे 1 अंक वेगळा, 2 अंक वेगळा, त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत. म्हणजे थोडक्यात असे गुणधर्म आहे. पण त्यात 9 अंक सांगायचं म्हटलं ना तर कमीत कमी आपल्याला 8 ते 9 तास लागतील. कारण का 1 अंकाचं जर सांगायचं म्हटलं तर 1 ते 1.5 तास लागतील. एक अंक हां. आपण असं एका लाईन मध्ये सांगू शकतो. हा एका लाईनमध्ये जर सांगायचं म्हणलं तर भरपूर म्हणजे त्यांना सांगावं लागणार आहे. थोडक्यात नाही की बाबा 1 अंक अधिपती आपण सांगू शकतो, 2 अंकाचा अधिपती सांगू शकतो बाबा 1 अंकवाल्याने काय केलं पाहिजे. पण हे जेव्हा तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकता ना तर त्यावेळी तुम्ही अंकशास्त्रामध्ये तुम्ही निपुण होता. नुसतं तुम्ही अंकशास्त्र जर धरून बसला ना तर अंकशास्त्र अपूर्ण आहे. अपूर्ण आहे अंकशास्त्र, अपूर्ण आहे. पण अंकशास्त्र बऱ्याच गोष्टी तुम्हाला दर्शवत, लक्षात ठेवा. बऱ्याच गोष्टी म्हणजे एखादी फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला सांगितलं की आता तुमचा भाग्यांक 1 सांगितलाय किंवा शुभांक 18 सांगितलाय. 18 जर सांगितलं तर 18ची बेरीज किती येते? 9 येते. तर 9 हा अंक देखील अधिपती आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात चांगला उत्तम अंक 9. अधिपती म्हणजे अधिपती म्हणजे सगळ्यात उच्च अंकाला 9चे कॅटेगरी वगैरे असतात. उच्च अंकावाले त्यांच्यामध्ये सर्व गोष्टीचं ज्ञान असतं. 9 अंकावाले 9 अंक सर्व गोष्टीचं ज्ञान. आणि त्यांच्याकडे पैसा 9 अंक तुम्ही 9 अंकामध्ये मोडत नाही, तुम्ही 1 अंकामध्ये मोडताय. कारण का जेव्हा विचार भाग्याचा करतो ना तर भाग्यांकानंच केला पाहिजे ना, मुलांकानं नाही. मुलांकन तुम्ही काय करू शकता तर तुम्ही आपल्याला हे आता मुलांक म्हणजे आपण जन्मलो त्या तिथीनुसार जायचं आहे आणि त्या गोष्टींची बेरीज करत 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 भाग्यापर्यंत पोहोचायचं. तो सुरुवात झाली आहे, मूळ झालं. मुलांक म्हणजे मूळ. बरोबर. मूळ मग मूळ कुठलं आपल्याला चांगलं आहे तर 9चं मूळ आपल्याला चांगलं आहे. तुम्ही 6ने सुरुवात केली तर त्याचा उपयोग नाही, 5ने सुरुवात केली तर त्याचा मूळ उपयोग नाही. कारण का मूळ आपल्याला दिलंय 9ने सुरुवात करायची आहे. 9 पासून 1 पर्यंत यायचं. 9 पासून 1 पर्यंत यायचंय. 9 नंतर 10 म्हणजे 1च येणार आहे. 9 नंतर 1च येणार, 0 नाही. 1च येणार, लक्षात ठेवा. म्हणजे ह्याच्या मग काय म्हणजे विषय? ह्याच्या मागे रिझन कसं असतं माहिती आहे का? एक लक्षात, काउंटिंग मशीन जसं असतं नाही, आज आपण घड्याळ बघतो, घड्याळ बघितलं तर बघा ना असं होत नाही. काटा फिरताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असाच काटा फिरतो. 12 नंतर जर तुम्ही गेला तर 12 नंतर काटेच नाही, 13 होत नाही. 13 होत नाही, 1 मध्येच जातो. 1 मध्येच. मग आता ह्या भाग्यांकामध्ये किंवा ह्याच्या अंकामध्ये, अंकशास्त्रामध्ये 9च अंक आहेत. रकाने जर घेतले तर 9च काढले जातात. पण ज्योतिषशास्त्र जर काढले तर रकाने जर काढले तर 12 ग्रह. जसं की 12 राशी आहेत, 12 महिने आहेत. बरोबर, 12 महिने आहेत. तर प्रत्येक गोष्टीची वेगवेगळी क्रेज आहे, लक्षात ठेवा. सगळ्या त्या गोष्टी बघितल्या पाहिजे. मग एकच नुसतं अंकाचं धरलं तर एक अंकाचं एवढं असं महत्व काय आहे? 1 अंक स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिकची आवड असणारे 1 अंक. हा व्यक्ती पैशासाठी जर विचार केला ना तर पैसा भरमसाठ ओतू शकतो. की कॅपॅसिटी त्याच्या अंकामध्ये त्याला दिलेली असते. ओतू शकतो म्हणजे निर्माण करू शकतो. म्हणजे कुठल्याही पद्धतीनं तो प्राप्त करू शकतो. डॉक्टर साहेब, असं आहे का कुठलं म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये असे काही स्पेशल अंक आहेत त्यांना म्हणजे देवाने भरभरून दिलंय किंवा त्यांच्या लाईफमध्ये भरपूर? 9 अंक सगळ्यात मोठा म्हणजे अधिपतीच मला सांगितलं. असं फक्त 9 पाहिजे का तसं 18 27? फक्त 9 अंक 9, 27 नाही. 27ची बेरीज केली तर 9च येणार आहे, 18ची बेरीज केली तर 9च येणार आहे. तो म्हणतो ती गोष्ट बरोबर आहे, पण त्याची बेरीज केली तर 9च येणार ना. पण हा तुझा शुभ अंक आहे. जसं तुम्ही म्हणता ना की माझी 18 म्हणजे 9 झालं ना. 9 झालं. पण ज्यावेळेस तो आपण टोटल करतोय ना, आपण एका रस्त्याने चालतोय पण तेच रस्त्यात सगळ्यांना घेत चालतोय ना. बरोबर. मग त्यामध्ये 12 सुद्धा येणार आहेत. 18 + 12 + 1996 म्हणजे ही संगती येणार आहेत ना. आणि जेव्हा संगती येऊन त्याची मिलावट केली जाणार आहे त्यावेळेस किती येणार आहे? 1च येणार आहे. आणि 1च म्हणजे तुझं जे आहे ती 1च आहे, माझं 1च आहे. हा 9 तुझा कुठं आहे? सुरुवात झाली, 9च सुरुवात झाली. 9 नंतर तू मोजताना कुठे मोजायचं आहे ते 1 पासून मोजणार ना. 1 मोजणार, कारण का 10 अंक नाहीच ना. 10 अंक नाही. पण एखाद्याची सुरुवात जर 3 अंकांनी झाली तर 3 नंतर तो अंक कुठला मोजणार आहे? 4. 2 मोजणार नाही ना तो, किंवा 10 मोजणार नाही, 9 मोजणार नाही, 4च मोजणार. तुझी सुरुवात झाली ती 1 अंकानं. अंकशास्त्र हे फार मोठं आहे आणि किचकट आहे. अंकशास्त्र इतकं किचकट आहे की काही विचार करू नका. अंकानं सर्व काही काढता येतं, पण त्याला ज्योतिषशास्त्राची जोड पाहिजे. ज्योतिषशास्त्र कमीत कमी 6 महिन्याचा अभ्यास आहे तो. 6 महिन्यात ज्योतिषशास्त्र मी महिनाभरात सांगू शकणार नाही. महिनाभर नुसता वर्क जर सांगत बसलो ना त्याला पुस्तकानं पाहिजे
त्याला फळायक पाहिजे आणि त्यानंतर बाबा हे बघ हे समजून घे अशा पद्धतीने म्हणजे वर्कशॉपमध्ये सांगितलं सांगितलं जातं त्या पद्धतीने. आणि डॉक्टर साहेब म्हणजे तुम्ही आता भरपूर पुस्तकं वाचली असतील तर त्यातल्या अशी 4-5 पुस्तकांची नावं की तुम्ही लोकांना रिकमेंड करताल की मुलांना जास्त करून की हे वाचलीच पाहिजे. मुलांना एक लक्षात ठेवा, मुलांनी जी पुस्तकं वाचायला ना तर मी रिअल सांगू का की त्यांनी अग्निपंख अब्दुल कलामचं पुस्तक आहे त्यांनी आवर्जून वाचावे. आजकालचे एकतर पुस्तकं म्हणता ना तुम्ही तर पुस्तकं किती मी नावं सांगितली तर कुणीही वाचत नाहीत. आजची वस्तुस्थिती बघितली आम्ही, सर्वे पण झालाय त्यावर, तर वाचत नाही. अगदी आम्ही देखील PDF न डाउनलोड करतो, पण एक पुस्तक वाचायचं म्हटलं ना त्यातले 5-6 पेज वाचले की हे आपल्या आपण हे झालंय आपलं नेक्स्ट पुढचं मग 20-25च्या पुढचं पानाचं काय असेल ते बघूया अशी वस्तुस्थिती होते. आणि आजकाल ह्या मोबाईलच्या काळामध्ये PDF फाईलमध्ये वाचणं किंवा पुस्तक घेऊन वाचणं फार हाताच्या बोटामध्ये इतकी मुलं असतील माझ्या मते किंवा वाचणारे वाचक असतील. हो, पुस्तकं भरपूर आहेत आणि त्यामुळे आता छपाई वगैरे पण पुस्तकांची जास्त प्रमाणात होत नाही. ह्याचं कारण तेच आहे. आता बघा ग्रंथ प्रदर्शन सगळ्या बाजूला लागलेलं असतं, पण त्यामध्ये उत्साह कमी असतो, फक्त शालेय विद्यार्थीच असतात. पहिले कसे पालक वर्ग देखील उत्साहानं त्यामध्ये भाग घ्यायचे पुस्तक, कारण का ते आता मीडिया माध्यम हे नव्हतं. आता ते PDF फाईलमुळे तर अजिबात वाचन करत नाही, अजिबात. आज साधं सिम्पल अगदी गुड मॉर्निंगचे मेसेज असतात ना त्यामध्ये सुद्धा भरमसाठ असे हे येतात. त्यामुळे काय किती लोक वाचतात मला तुम्ही फक्त सांगा. वेळच नाही हो. मग ते पुस्तक वाचायला कोणापाशी वेळ आहे? पुस्तक वाचत नाहीत म्हणजे. आणि विद्यार्थ्यांनी वाचावं तर मी अग्निपंखला पहिलं प्राधान्य देईल. अग्निपंखला कारण काय सामान्य घरातले व्यक्ती त्याचे विचार आणि त्यामध्ये सगळं काही म्हणजे गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. आणि डॉक्टर साहेब म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जी आताची पिढी आहे त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे मुलांनी? ह्यांनी प्रथम त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय की हल्लीची तरुण पिढी म्हणजे काय झालंय माहिती आहे का, फूड बाहेरचं खाण्यावर जास्त लक्ष केंद्रित. हो, बाहेरच्या फूडवर जास्त लक्ष. आणि त्यात मग चायनीज माध्यम, बाहेरचं खाणं, पिझ्झा बर्गर हे आपल्या पूर्वी खाद्यामध्ये नव्हतं. आणि व्यायामचा अभाव तर हा असतो. म्हणजे जितकं म्हणजे जिथं दिलं पाहिजे ना तिथंच व्यायाम तर विचारच करू नका. किती हाताच्या बोटावर मोजणारे इतकी लोकच व्यायाम करतात ना. व्यायाम बघा तुम्ही सकाळी बघा किती लोक व्यायाम करतात. खूप माझ्यापाशी येऊन सांगणार आहेत की आता 1 जानेवारी चालू होणार आहे, हे आम्ही संकल्प करतोय की उद्यापासून आम्ही चालायला जातोय आणि रेग्युलर चालणार आहे. महिनाभर काय 15 दिवस चालत नाही, 16व्या दिवशी येतात म्हणतात नाही हो गावाला गेलो त्यामुळे राहिलं. मग तिथं गावाला 2 दिवस मुक्काम झाला, तिथं राहिलं. आल्यानंतर लय कंटाळा आलता, त्याची दुसऱ्या दिवशी उठलोच नाही. असं टळत तो व्यक्ती 2 महिने सुद्धा जात नाही म्हणतो. नाही तिकडं कोण जाते, पाऊस चालू होता, कारणच सांगायचं थंडी गाठाचा जाम पडला. हे व्यायाम करायचं नाही. आणि आजची तरुण पिढी मी तर म्हणेन की खास करून त्यांनी व्यायाम केला पाहिजे आणि त्यांचं स्वतःचं आरोग्य सांभाळलं पाहिजे. तुम्ही त्यांचा म्हणजे आज विचार करा, तरुण पिढी 15-20 वर्ष झाले की चष्मा सुरुवात होतो. त्यांची बॉडी बघा, त्यांचं राहणीमान. तुम्ही ठीक आहे की तुम्ही व्यायाम करू नका, पण तुम्ही त्या पद्धतीने तुमचं शरीर काटक आहे का बघा. आज जर तुम्हाला सांगितलं तुम्ही शेतातलं काम करा तर शेतातलं काम करायला जात नाही हो, होतच नाही पहिली गोष्ट त्यांच्याकडे. आज जर बघितलं की आमच्यासारखे लोक आम्ही तर बशील काम करतो, म्हणजे बसूनच काम करतो. बसून काम केल्यामुळे आमचा म्हणजे ढेरी वाढणे, पोट वाढणे कंपल्सरी गोष्टी घडतात. पण आजचे मुलांचे देखील त्या पद्धतीची प्रकृती व्हायला लागलेली आहे. तर हे टाळलं पाहिजे. त्यांना पुढची इनिंग व्यवस्थित जर ठेवायची असेल ना तर त्यांनी हे टाळलं पाहिजे. व्यायामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. व्यायाम आणि आरोग्य हे त्यांनी प्रथम सांभाळलं पाहिजे. आणि महत्त्वाचं व्यक्ती किती तुमचं वय किती असू द्या, 15-20 किंवा अगदी 12-13, तुमचे गोल्स तुम्हाला ठरवता आले पाहिजे. हे ठरवता आले पाहिजे. आम्ही तर म्हणतो लहान मुलांपासूनच गोल्स कशी हे करायचे, अचीव कशी करायचे, प्राप्त कशी करायची हे ठरवा आणि त्यांना गोल्स द्या. आम्ही म्हणतो ना गेम टाईप त्यांना गोल्स द्या, हे कर मला तुला हे देतो. बरोबर. आणि त्याच पद्धतीनं आपले गोल्स आपण स्वतः ठरवा की आपल्याला काय करायचे. येत्या दिवसामध्ये काहीच आपल्यापाशी आहेत, ह्या 6 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचे, वर्षामध्ये काय करायचे हे आपण ठरवायचे. आपले गोल्स कसे पाहिजेत आणि त्यासाठी आनंद उत्साह पाहिजे. आणि ते उत्साह टिकवून ठेवण्यासाठी
त्राटक एक उत्तम मार्ग आहे. उत्तम मार्ग आहे. आणि डॉक्टर साहेब थोडं तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, किती वर्ष झालं तुम्ही नाही काय त्राटकमध्ये हे करता? हे त्राटकमध्ये आता मी जवळजवळ मला 22-23 वर्ष म्हणजे नुसतं ह्या हिप्नोटिझमच्या थेरपीमध्ये मी करतोय. तसं मला 30 वर्षाचा अनुभव आहे. टोटल 29 वर्षाचा अनुभव आहे. त्राटक, हिप्नोटिझम, पूर्णतः टोटल हिप्नोटिझममध्ये. आता ह्यामध्ये तुम्ही म्हणजे मुलांना शिकवता पण, होय, क्लासेस पण आहेत का? क्लासेस पण घेतोय आणि हिप्नोथेरपी पण देखील करतोय मी. आणि आपले क्लासेस कुठे आहेत? नाशिक, कोल्हापूर आणि आता सध्या दिल्लीमध्ये सुद्धा म्हणजे चालू केलेलं आहे. दिल्लीमध्ये, मथुरामध्ये सुद्धा चालू केलेलं आहे. आता ह्या वर्षी मथुरामध्ये आहे. थोडंसं म्हणजे कसं माहिती आहे का, नागपूरमध्ये ह्या ठिकाणी, अकोलामध्ये असे ठिकाणी जर हे केलं ना, दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्याचा आणखी आपण ते टार्गेट ठेवून म्हणजे गोल्स केलेले आहेत त्याचे, आणि गोल्स आता प्राप्त करायचे चिन्ह दिसत आहेत. मग तिथं माघारी घेता कशाची कामा नाही, ते करणं गरजेचं आहे. माझं छोटंसं सातारा कोरेगावमध्ये क्लिनिक आहे. त्या क्लिनिक सांभाळत ह्या गोष्टी मी करत असतो. त्यामध्ये शिकवणे, पूर्णतः विद्यार्थ्यांना शिकवणे, पूर्णतः हिप्नोटिझमचं ट्रेनिंग देणे, शिवाय त्यांना स्टेज शो करायला भाग पाडणे, त्यांचा कॉन्फिडन्स वाढ. हो, शो कसे करायचे का, काही नवशिके संमोहन तज्ज्ञ आहेत, तेच म्हणजे व्यवस्थित करत नाही, मग त्यांना मार्गदर्शन करणे, ह्या गोष्टी मी करतो. त्याचबरोबर वास्तुशास्त्राचं, ज्योतिषशास्त्र परिपूर्ण शिकवतो. पण हल्लीदार थोडंसं मुलांना ते विषय असा आहे, त्याला डीप नॉलेज खर्च करावं लागतं. डीप नॉलेज करणारी लोक म्हणजे वेळ देणारी लोक आता म्हणजे नाहीत. त्यामुळे थोडंसं ते वास्तुशास्त्र किंवा हे शास्त्र मी पूर्णतः कमी केलेलं आहे. मी स्वतःपुरतं म्हणजे वैयक्तिक असं असेल तर फक्त हे करतो, कमी केलेलं आहे. तर सगळं डाउजिंग करतो. डाउजिंगमध्ये सुद्धा, डाउजिंग काय? डाउजिंग म्हणजे एक बॉल असतो, त्या बॉलद्वारे प्रश्नांची उत्तर प्राप्त करायची. प्रश्नांची उत्तर थोडंसं एक्सप्लेन करा काय? डाउजिंग करणे, एक बॉल असतो, मग तो चांदीचा असतो किंवा काचेचा बॉल असतो. तुम्ही बघितलं असेल चित्रपटामध्ये, डोळ्यामध्ये धरलं जातं आणि त्याला सांगितलं जातं ते डाउजिंग बॉल असतो. तर डाउजिंग बॉल नसतं, त्यासाठी नसून ते तुमच्या समजा एखादी वस्तू आहे, समजा फॉर एक्झाम्पल हा पेन आहे, हा पेन जर समजा तुमचा हरवलेला आहे, तर तो कुठं आहे, पूर्व दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, ते सांगण्यासाठी तो डाउजिंग बॉलचा वापर केला जातो. त्या डाउजिंग बॉलला प्रश्न विचारले जातात आणि तो पेन जर उत्तर साईडला असेल तर ती दिशा उत्तर साईड दाखवतो. उत्तर साईड. आणि हे तुम्ही स्वतः करू शकता, अनुभव घेऊ शकता. आणि हे देखील आपण हे शिकवतो. जेव्हा आपण हिप्नोटिझम शिकवतो त्यामध्ये, त्या वर्कशॉपमध्ये हे परिपूर्ण इनबिल्ट आपण त्यांना शिकवतो. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. आणि एक म्हणजे की बऱ्याच लोकांना इंजन नंबर दिसतात. बरं, मग त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तसं इंजन नंबर जर दिसत असेल ना, तर एक लक्षात ठेवा की तुम्ही प्रगती मार्गावर आहात. प्रगती मार्गावर. पण तो इंजन नंबर कुठला दिसतोय? जसं की आता मी आता मागाशी सांगितलेलं आहे की तुमचा 1 अंक आहे, पण तुम्हाला त्या रिलेटिव्ह दिसतात का? की जसं की आता तुम्हाला सांगितलं तुमचा 9 अंक शुभांक आहे, मग 9चं दिसतंय का? इंजन नंबर 9 सारखं दिसतोय का? 1 सारखं दिसतोय का? जसं की 11 मध्यंतरीच मला मी सांगितलं असेल, तर अजून सांगतो की 11 ही एक अशी शुभ वेळ असते ज्या वेळेस तुम्ही कुठलंही मागणं मागा, ते तुम्हाला प्राप्त करून युनिव्हर्सल देतच असतं. हे पूर्ण युनिव्हर्सल त्यासाठी झटत असेल. पण ते म्हणजे थोडक्यात तुमची विश पूर्ण होण्याची ते चिन्ह असतात. आणि अचानकपणे तुम्ही मोबाईल बघता 11:11 झालेले आणि भरपूर लोकांना दिसतात इंजन नंबर. त्यात सगळ्यात महत्त्वाचा नंबर हा 11. आणि ज्या लोकांना 10 दिसतो, 10 सुद्धा चांगला आहे, तो सुद्धा 11मध्ये जातो. पुन्हा तो 11मध्ये जातो. बरोबर. आणि शून्याला माही नाही, लक्षात ठेवा. शून्याला किंमत येत नाही. 9 अंकामध्ये शून्याला किंमत नाही, स्थानच दिलं जात नाही. ज्योतिषशास्त्रामध्ये दिलं जातं, पण ते ह्याच्यामध्ये दिलं. अजून कोणकोणत्या प्रकारचे डॉक्टर साहेब इंजन नंबर आहेत जे लोकांना दिसतात? जास्त करून बघा, तुम्हाला सांगतो की 4 नंबर एक दिसतो, 1 नंबर दिसतो, 8 नंबर दिसतो, 9 नंबर दिसतो. पण 8 नंबर 4 नंबर हे जास्त करून घेऊ नये. त्याच्यावर लक्ष. निगेटिव्ह नंबर आहेत ते. निगेटिव्ह नंबर 7 नंबर सुद्धा निगेटिव्ह नंबर. 4, 8, 7 नंबर निगेटिव्ह नंबर. समजा कोणाला दिसत असतील वारंवार 4, 8, 7. 4, 8 हे अत्यंत हे निगेटिव्ह आहे. 7 मीडियम मध्ये आहे, 4, 8 हे फार निगेटिव्ह आहे. त्यामागे काय रिझन आहे? अगर कोणाला दिसत असतील 8 नंबर दिसत असतील, धोकादायक सूचना आहे तुम्हाला. ते काहीतरी खतरा आहे. खतऱ्यात फॉर एक्झाम्पल तुमच्या मोबाईलमध्ये नंबर आहेत, समजा फॉर एक्झाम्पल माझ्या एक नंबरमध्ये होता बघा 4488.
4488 बरं. म्हणजे 4488 तो मला कदापि म्हणजे उपयुक्त आला नाही, म्हणजे मलाच नाही, असे कितीतरी लोक आहेत की 44 जो नंबर त्यामध्ये आला तर त्या व्यक्तीची लाईफ जी असते, लाईफ म्हणण्यापेक्षा ग्रोथ जी असते ती होत नाही, खुंटते आणि खुंटल्यामुळं ते लाईफ प्रगती करू शकत नाही. प्रगती करू शकतो. म्हणजे एंजल नंबरचं बोलणं चाललं होतं. एंजल नंबरमध्ये पण काही चांगले नंबर, काही चांगले नंबर, काही वाईट नंबर आहेत. वाईट कोणते नंबर ते? वाईट नंबर तुम्हाला सांगितलं 8, 4, 7 पण त्यामध्येच मोडतो, 7 पण त्यामध्येच मोडतो. त्यामध्ये. चांगले नंबर म्हटलं 1, बरोबर. मग ते जसं 11, 11 ते त्याच्यामध्ये 10 पण 1, हा 10 त्याच्यामध्ये मोडतोय. परत मला सांगतो 3, दोन. 2 नाही येत, 2 नाही, 2, 3 येतोय, 3 चांगला नंबर. हां 3, परत 4 नाही येत, 5 येतो, 5 येतो, 6 येतो, 6 मीडियम मध्ये येतो, 7 मीडियम मध्ये, 6 टॉपला येतो, टॉप चांगल्यामध्ये का? चांगल्यामध्ये 6 येतो, 6 6 जर असेल ना तर टॉपला येतो. जसं एक नंतर दुसरा जर नंबर असेल, जसं 1 नंतर 2 असं, तर दुसरा जर एंजल नंबर असेल तर 6 येतो, त्यानंतर 3, त्यानंतर 3 त्यानंतर 5, हे शुभ आहे. म्हणजे एखाद्याला ते शुभ अंक दिसत असतील तर हे चांगले त्यासाठी, चांगलं आहे, आणि जर त्याला ते वाईट अंक दिसत असतील तर त्यांनी समजून जायचं त्यांनी समजून जायचं. की ह्या बघ, पण त्याच्याही पलीकडं त्याला एखाद्याला दिसत असेल, त्याच्याही पलीकडं वास्तुशास्त्रामध्ये जर त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर ते एंजल त्याच्यासाठी चांगले असतात. ते एंजल मग असं जसं की एखादी कुंभ रास आहे, कुंभ राशीला 8 शिवाय त्याला दिसणारच नाही, काय 4 शिवाय दिसणारच नाही. त्याच्या भाग्यामध्ये 4, 8च येणार, 13च येणार, 13 अंक येणार, 4 अंक येणार, 8 अंक येणारच येणार, मग त्याला ते दिसणार. हां, मग तो कुंभ राशीमध्ये मोडतो लगेच, म्हणजे ते लगेच कळते की हा कुंभमध्ये गेलेला आहे, कुंभमध्ये. हा राशी कुंभमध्ये गेलाय, त्याला त्या 8, 4, 13 हा सगळा म्हणजे त्याला दिसतात. त्याचा बेस नंबर, आणि तो त्याच्यासाठी भाग्यकारक आहे, तो त्याच्यासाठी भाग्यकारक आहे. प्रत्येक गोष्ट मला भाग्यकारक आहे म्हणून दुसऱ्याला भाग्यकारक नाही अशातली गोष्ट नाही. हां बरोबर. म्हणजे मला जर एक सुटेबल असेल तर तुला 2 सुटेबल असू शकतात, हो, पुढच्याला 3 असू शकतात, पुढच्या 3 असू शकतात, 4 असू 4 शकतात, असू शकतात. असं काही नाही. मग ते वाईट म्हणता येत नाही, पण ते जर थोडंसं वाईट असतं त्या म्हणजे मोबाईलच्या अंकामध्ये जर तुम्हाला जर असलं तर ते थोडंसं स्टॉप करा. मोबाईलमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये हे जर सलग नंबर असतील 4, 4, 8, 8, आपल्याला सवय असते ना. हा माझ्या नंबरमध्ये 73 50 44 12 44 येतो. प्रगती खुंटते, तो तसाच ठेवायचा, दुसरा घ्यायचा. हां, दुसरा घेतलेला आहे मी त्यासाठी. दुसरा घ्यायचा, तर तेच सांगतो. मोबाईल नंबर घेताना घेतला त्याची बेरीज करायची, जसं तुम्हाला सांगितलं, मग सांगितलं कशी बेरीज करायची. बरोबर, प्लस प्लस जोडायचं, प्लस जोडायची, सगळ्यांची बेरीज एकत्र करायची, नंतर त्याची बेरीज करायची. ते बेरीज मी जे नवीन नंबर घेतला ना त्याची बेरीज 6 येते. 6 नंबर चांगला आहे टोटल केला. हां, टोटल केलं 6 नंबर तुम्हाला सांगितलं. 7 ते 2 नंबरला अंक येतोय, 1 नंतर 6 येतोय, 6 चांगलाच आहे. तुमची बेरीज करायची आहे, बेरीजमध्ये तुम्हाला जर 9 जर तुम्हाला जर आला तरी चांगला आहे तुमच्यासाठी. 9 आला तर 9 चांगला आहे, 1 तर चांगलंच आहे, विषय नाही तुमच्यासाठी. 1 तर चांगलंच आहे, चांगला म्हणजे काय विचार करू नका, पण 9 देखील तुम्हाला चांगला आहे, चांगला. 6 पण चांगला आहे. आणि डॉक्टर साहेब असं म्हणतात की जी भाग्यांक आहे जसं नाही का, म्हणजे आपलं एक माझा अंक येत होता, त्या 1 नंबरची कधी तुम्ही गाडीची नंबर प्लेट घ्यायची नाही असं म्हणतात, खरं आहे खोटं आहे? चुकीचं आहे. मुद्दा म्हणून तुम्ही घेऊ नका, मुद्दा म्हणून. हां, भाग्यानं मिळवून द्या तर घ्या. तुम्ही पैसे भरून तुम्ही जर ते घेत असाल तर तुम्ही ते त्यासाठी हे करता, धडपडताय. भाग्यांकाचा अर्थच तो आहे की भाग्याने देत असेल तर घ्या, भाग्यानं देत असेल तर घ्या ना, आणि भाग्य त्याच पद्धतीने देत असतं, लक्षात ठेवा. तसंच देत असतं, त्याच पद्धतीने देत. जसं की तुमच्या गाडीची बेरीज बघा, गाडीची बेरीज केली का? हा, आपली 77 22 नंबर आहे, 77 22 14 15 16 17 18. बघा ना, तुम्ही मागून घेतली असणार आहे. हा, हे आपण घेतलं, नंबर घेतला, पण ते तुम्ही त्यावेळेस हे 18 जन्मतारीख आहे म्हणून घेतलेलं नाही, नाही. हा, हे कर, हे लक्षात घ्या. म्हणजे ते तुम्हाला ते भाग्याने देत असतं, लक्षात ठेवा. भाग्य तुम्हाला त्याच पद्धतीनं नाही ना, मला 77 22 चांगला आता, आणि हे नंबर शिल्लक आहे. बरोबर, 77 22 मला नंबर चांगला आहे, काय म्हणतोय मी, हे भाग्याने दिलंय तुम्हाला, लक्षात ठेवा. ते नंबर हां, भाग्याने दिलंय, हा भाग्याने दिलेला आहे. तुम्ही जर त्याची बेरीज करा, 77 22 ची बेरीज करा, कशी बेरीज करा, उभी आडवी, 77 77 करा आणि 22 22 ची 22 18 येते, बघा ना किती, ते 18 येणार. 18 येते, बरोबर. आणि डॉक्टर साहेब मी म्हणजे ऐकलं होतं की न्यूमरोलॉजीमध्ये का नाही 7 नंबरला खूप स्पिरिच्युअल मानतात, खूप पवित्र मानतात, खूप पवित्र मानतात. 7 नंबरला जन्मलेला व्यक्ती आहे ना, म्हणजे तो स्पिरिच्युअल गाईड मानल्यानंतर तिथं चालेल, तसं तो गाईड
गायडन्स करणारा माणूस असतो. मग त्यांना गॉड गिफ्टेडच गॉड गिफ्ट मिळालेलं असतं. असं त्यांचं काय म्हणतो आपण इंटेन्शन पॉवर खूप खूप जबरदस्त असतं. आहे. कारण का ते लक्षात ठेवा, त्यांना राहू हां त्यांना डोकं नाही, हां राहूला डोकं नाही, डोकं नाही. मग तो सगळं हितनं कार्य करतो. हितनं कार्य करते ते सक्सेसफुल. ते सक्सेसफुल असे लोक लवकर भेटत नाही. बरोबर. भाग्यानं ते भेटतात, एखाद्याच्या भाग्यानं भेटतात. किमान त्या व्यक्तीचा शुभांक साथ जर असला ना तरी ते भाग्यामध्ये हा ते भाग्यामध्ये भेटतात. म्हणजे 6 अशा पद्धतीने 6, 24, 15, 6, 15, 24 6, 15, 24 महिन्यात येणारे 6, 15, 24ला ज्याचा जन्म झाला 6 चालू. हा 6 अंक सांगतो आणि 7 ज्याला म्हणतो ना 7 अंकाचा म्हणजे तो आहे. माझा एक मित्र आहे आताच म्हणजे लग्न होणार आहे डॉक्टर साहेब. तर त्याचे जी मुलगी लग्न होणार आहे तिचा मूलांक आणि भाग्यांक दोन्ही 6 आहे. आता म्हणजे 6 कुठल्या पद्धतीने काढले, आपल्या ह्या पद्धतीने काढले हा आपल्या ह्या पद्धतीने चांगलं जाईल. त्याला 3 अंक पण चांगला सुटेबल होणार आहे. आता मित्राची बर्थडे 12 आहे. 12 काय म्हटलं तुम्ही आता काय म्हटलं मित्र 12 आहे. हो 3 म्हणलं तर 3 येते 3 बरोबर सुटेबल होणार आहे. सुटेबल म्हणजे हे एकमेकाला अनुसरून असतातच. हे अंकशास्त्र फार मोठं आहे. हे मोठं आहे शास्त्र, कुठलंच लहान नाही. तुम्हाला काय बोलायचं शेवट नाही काय, मी फक्त एकच म्हणेन की जर कोणाला काही जर करायचं असेल जीवनामध्ये काय करायचं तर पहिले गोल्स तुम्ही निर्माण करा गोल्स आणि गोल्सवर लक्ष केंद्रित करा. एवढंच फक्त ह्या जीवनामध्ये जर काय असेल तर ते म्हणजे शिक्षण. जादूचं आकर्षण कुणाला नसतं. त्राटक विद्या होते. हे शास्त्र इतकं फार मोठं आहे. समुद्रमधून तुम्ही काय घेणार, त्या पुस्तकामध्ये असलेल्या सूचना, त्या पुस्तकामध्ये असणारे डिटेल्स. म्हणजे लोकांना त्राटक म्हणजे काय माहित नाही. एक आनंदमय अवस्था असते. त्याला आज्ञा देत असतो की तो पुढे येतोय आणि तो आपल्या दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी म्हणजे इथं ज्याला थर्ड आय म्हणतो आपण. नजर तर एकतर तीक्ष्ण होते. तुमचं माइंड पूर्णतः शांत होतं. त्राटक सारखी कोणतीही साधना किंवा सिद्धी नाही. हट्ट योगामध्ये एक योग सांगितला जातो, तो म्हणजे मंत्र वगैरे जाप वगैरे कसलेही नसतं आणि हट्ट करून ते विद्या प्राप्त करणे. तर कुठलीही सिद्धी त्याला इझिली साध्य होऊ शकते. वरचे लेवलचे त्राटक आहे त्यासाठी गुरु लागतो, पण हे सामान्य त्राटक आहे त्यासाठी गुरुची काही आवश्यकता नाही. आणि गुरुच्या सानिध्यात जर तुम्ही केलं तर ते लाभदायक ठरतं. हे कसं त्राटक आणि संमोहन हे बदनाम झालेलं हा विषय आहे. आणि आजकाल उच्च कोटीची किती लोक आहेत आपण हल्ली पाहतो. काहीतरी शास्त्राला बदनाम करायचं. टाइम किती असला पाहिजे त्राटक करता? तुम्हाला दुसऱ्याला संमोहित करण्याची क्षमता निर्माण होते. दुसऱ्याला संमोहित करणं म्हणजे काय नक्की? माइंड तो आपल्या ताब्यात ठेवत असतो. कारण का माझ्या गुरुने तसं सांगितलं की हा आरसा देखील ओपन राहता कामा नये. नवीन नवशिकेला कसं असतं माहितीये का, उत्सुकता जास्त असते. तुमच्या जीवनात म्हणजे गुरु झाले असतील, किती गुरु झाले किंवा तसे बरेचसे गुरु झालेले आहेत. तुमचं मन एकाग्र करण्यासाठी त्राटक हे उच्च माध्यम आहे आणि तो शॉर्टकट असतो. तो गुरुची थेरी म्हणजे ते समजून सांगतात तर तुमच्या माइंडला ते टाकलं गेलंय. तुमचं जीवन कसं आनंदमय चेंज होतं. लाईफ तुमची चेंज होते ते म्हणजे त्राटक. त्या विचारांना, निगेटिव्ह विचारांना बाजूला ठेवायचं. ह्या गोष्टी घरात नसल्या पाहिजेत. ह्या गोष्टीच्या घरात तुम्ही नाही राहिलं पाहिजे. एक श्लोक आहे भारतामधला, यदा यदा ही धर्मस्य. असा अर्जुन रथावर म्हणजे आहे उभा राहिलेला आहे आणि श्रीकृष्ण त्याला तो यदा यदा ही धर्मशीचं तो ज्ञान देतोय. असा फोटो असतो बघा. बरोबर. तो बिलकुल घरामध्ये लावू नका. गजा सुद्धा घेतो. गजा घेताना कोणत्या पद्धतीचं घेतोय ह्याला पण महत्व आहे फार. चौकोनी गजाला दिसते, चौकोन लावणार राऊंड शेप मध्ये. तुमचं सर्कल फिरलं पाहिजे. पृथ्वी ही गोल आहे आणि ती स्वतः भोवती फिरते हे लक्षात ठेवा. जडत्वपणा दक्षिण साईडला, पण उत्तर साईडनंच पैसा येतोय. कुबेर कुठं थांबलाय? उत्तर साईडला थांबलाय. लक्ष्मी कुठे आहे? उत्तर साईडनच आहे. फक्त एक वास्तू ऊर्जावान वास्तू आहे, तिथं ऊर्जावान नाही. करता पुरुष असेल त्याची नजर कंपल्सरी दक्षिण दिशेला असली पाहिजे. लहान मुलं म्हणतो आजारी पडणे, कर्जबाजारी होणे, हे गोष्टी होत राहतात. तुमच्या घरामध्ये असाव्या. जसं की चांदीचं नाणं, धन वगैरे काय मला त्यातली मला कल्पना नाही. ते हे कल्पना चित्रामध्ये सर्व काही पाहायचं. ते म्हणाल कशी ऑर्डर दे ऑर्डर आता मी सांगितलं की आता ऑर्डर घेण्यासाठी वेटर येऊन थांबलाय. नुसतं तुम्ही अंकशास्त्र जर धरून बसला ना तर अंकशास्त्र अपूर्ण आहे. पुस्तकं किती मी नावं सांगितली तर कुणीही वाचत नाही. जीवनामध्ये काय करायचं तर पहिले गोल्स तुम्ही निर्माण करा आणि गोल्सवर लक्ष केंद्रित करा की आपल्याला हे संमोहन तज्ञ व्हायचं आहे, संमोहन उपचार करायचे आहेत. हिप्नोटिझमचं सामर्थ्य दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी बघायचं आहे आणि
त्राटक डोळे न मिटवता करायचं आहे. कसं लिहिलं होतं की बाबा असं प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये होती का? डिटेलमध्ये तिथं पूर्णतः कोणत्याही गोष्टीकडे एकटक पाहणे ह्याला त्राटक म्हणलं जातं. तो बिंदू त्राटक म्हणून सांगितलं जातो. विचार शून्य होऊन पाहणे याला त्राटक म्हणलं जातं. जसं की मला सूर्यप्रकाश दिसतो, इतरांना सावली दिसते, इतरांना आणखीन वेगळं काही ते विश्व दिसतं. आणि त्राटक म्हणून आपलंच मन नाही तर समोरच्या व्यक्तीचं मन देखील परावर्तित करू शकता. तो आपण त्याला म्हणतो 12 वर्षातनं तो काळ येतो, 4 वर्षातनं काही काळ येतो. त्यामध्ये हट्टयोगी म्हणजे आणि हट्ट करून ते विद्या प्राप्त करणे. त्याला पण माहित आहे की हे हट्ट केलं तर आपले हट्ट पुरवले जाणार आहे. गुरु असला पाहिजे, कोणाच्या गाईड पाहिजे का, तो असं करू शकतो? वरचे लेवलचे त्राटक आहे त्यासाठी गुरु लागतो. कारण गुरु सांगत असतो की कुठल्या गोष्टीवर तुम्हाला त्राटक करायचं आणि कशा पद्धतीने करायचं आणि कुठल्या दिवशी करायचंय हा गुरु सांगत असतो. तसं तर उच्च कोटीचा एखादा मनुष्य त्या लेवलला पोहोचतो. आणि आजकाल उच्च कोटीची किती लोक आहेत आपण हल्ली पाहतो. त्राटक करताना मिनिमम 3 मिनिटं ते 5 मिनिटच्या अंतरात तुम्ही करू शकता. म्हणजे त्राटक केल्यानंतर तुमच्यामध्ये इतकी पॉवर निर्माण होते की तुम्हाला दुसऱ्याला संमोहित करण्याची क्षमता निर्माण होते. म्हणजे जसा संमोहन करता सांगतो त्याच पद्धतीनं ही लोक करत असतात. त्याच्या मनालाच्या विरुद्ध जर सूचना असेल तर ती सूचना पाळत नाही. तर माता भगिनी कपडे काढणार नाही. त्यांच्या मनाला ती विरुद्ध सूचना आहे. मला असं वाटलं की एखाद्या चित्रपटामध्ये भूताचा जो मेकअप जो असतो तो मी मेकअप करतोय की काय, अशा पद्धतीनं विद्रूप असा चेहरा झाला. आणि त्यातनं मी अत्यंत भेलो. त्या आग्नेमध्ये विविध प्रकारचे चेहरे, विविध प्रकारची माणसं, विविध प्रकारचे सगळे, म्हणजे मला एक असं जणू काय की एक कुठलं तरी ते त्यांचं राज्य वेगळं आहे अशा पद्धतीने ते जाणवायचं. तर आरशा त्राटक केल्यानंतर माझा चेहरा गायब झाल्यानंतर मग ते त्राटक थोडंसं मला गुरुदेव म्हणलं मला साध्य झालेलं आहे. मेन मग ते त्राटक मध्ये एवढे काही मला अनुभव आले नाही. त्यांच्याकडनं शिकलोय वशीकरण कसं करायचं. पण जर तुम्ही त्राटक करून जर मनाची एकाग्रता केली तर मुलगी लगेच तुम्हाला हे म्हणणार यस हो म्हणणार आहे. हे कसं काय बरं एक्सप्लेन करतो? मग तुमच्या शरीरामध्ये 7 चक्र असतात, तसेच चक्र देखील त्या 7 मिनिटांमध्ये जागृत करून घेऊ शकता. ज्यावेळेस तुमचं मन एकाग्र होईल तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. पण हा शॉर्टकट आहे, तुम्ही शॉर्टकटनं पळा. तर बघा तुम्ही लांब रस्ता सोडता आणि शॉर्टकटनं पळता, कारण का तिथं पोहोचता. कारण का ध्येय एकच आहे. आपल्या निगेटिव्ह दिलंच नाही, अर्थिंग दिलंच नाही, सप्लाय पूर्ण होणार नाही, लाईट लागणार नाही. मग तुम्ही निगेटिव्हला कमी समजू नका. की कुठलीही गोष्ट निगेटिव्ह जर असेल ना त्याला थांबवायची कला आपल्यामध्ये अवघड झालेली असते ते त्राटक करण्यातून. तसंच पॉझिटिव्ह विचार हे तुमचे रोखीचे. जर फायद्याच असेल तर गेलेलं बरं चांगलं, आणि जर नसेल तर हे अभ्यास करून गेलेलं चांगलं. झोप पण येते, डोळे पेंगत असतात. त्यांना मी सांगत असतो बाबा रे ठीक आहे तर नाही, आता थोडंसं थांबायचंय. झोपेकडे तर माझं लक्ष आहे, पण माझ्या समोर आलेले लोक आहेत त्यांच्याशी मला चर्चा करायची. एक चर्चा झाली की मी झोपाय जाईल. जिथं रस्ता संपतोय तिथं घर जर आलं तर त्या वास्तूमध्ये असणारी लोक कधीही शांत समाधानी राहू शकत नाही. केव्हा हे आपले पाय उत्तर दिशेला येईल असंच पाहिजे तर तुम्हाला पैशाची आवक जास्त प्रमाणात होते. तुम्हाला पैसा पाहिजे असेल, पैसा आणि आरोग्य पाहिजे असेल तर आम्ही म्हणतो टीव्ही तुमचं पूर्व दिशेला पाहिजे. घरात आहेत ना म्हणजे जे आर्टिफिशियल फ्लावर्स लावतात, बोलतात की ते ठेवणं चांगले का खराब? नाही, ते चांगलं आहे. ते आर्टिफिशियल. त्याच्या मागे रिझन असं आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही जर भाऊ असेल तर तुमच्या घरामध्ये भांडणं हे होत राहणार आहे. कारण का ते दर्शवतं काय, सख्या भावाबरोबर युद्ध कर. तुम्हीच देखील स्वतः घड्याळ वापरत असेल ना तर राऊंड शेप मध्ये वापरा, गोल शेप मध्ये. आणि घरात घड्याळ लावताना कोणतं लावलं तो पण राऊंड शेप मध्ये लावा. चौकोनी नाही, त्रिकोण नाही. आणि कोणत्या दिशेला लावलं पाहिजे? उत्तर पूर्व दिशेला लावलं पाहिजे घड्याळ. तुमचं कपाट वगैरे जाड काय लोखंडी जर असेल ना तर हे दक्षिण दिशेला. किंवा अजून मोठ्या इंडस्ट्रीसाठी आम्ही म्हणतो की शिस असतं, ते शिस त्या भिंतीमध्ये टाका. तर बघा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आता दक्षिण जर मी जड केलं तर ढाळ कुठे येईल? जर एखादी वस्तू शांत असेल ना तिथे बसावं असं वाटतं. जसं की आता आपण इथं मुलाखत घेतोय पण इथं बसावं वाटतं का? ऊर्जा आहे. भांडणं व्हायचं कारण काय माहितीये का मला? पैसा असं तसा नाही. कुठलीही गोष्ट करण्यासाठी म्हणलं पैसा लागतो आणि पैसा तुम्ही तिथं घालवला नाही, ह्या बेडसाठी पैसा घालवला नाही. 1 महिन्यानंतर मला रिझल्ट सांगा. तुमचा सगळा खर्च गेला ना तुमचा, मग हा बेडसह मला तुमचा खर्च मी देतो. त्याला भीमसेन कापूर जो आहे ना, तो शक्यतो वापरायचा तुमच्या घरामध्ये. जसं की हळद कुंकू राहतं तसे धने आणि हळकुंड या 2 गोष्टी तुम्ही काय खंड न पाडता तुमच्या घरामध्ये असल्याच पाहिजे. काही अदृश्य शक्ती आहे, निगेटिव्ह ऊर्जा आहे, त्याचा प्रभाव घरच्या बुजुर्ग माणसावर म्हणजे वयस्कर माणसावर पडला पाहिजे. चमचा हा घरामध्ये खळखळ वाजणारा नसावा. काय करतो आपण, झाडू मारून त्याला हे करून टाकतो कोपऱ्यामध्ये रात्री झोपताना उभी करून ठेवायची, रात्री आडवी ठेवायची.
झाडू. ती येणाऱ्या दृष्ट शक्तीचा नाश करते, उभी असते असल्यामुळं. पण जो तुम्ही पाण्याचा साठा जो प्यायचा आहे कमीत कमी, हम्म. तो तर उत्तरेला ठेवा. उत्तरेला किंवा पूर्वेला इथलं पाणी प्यायचं असलं तर ते उत्तर दिशेला ठेवा. की काळा बेबुवा येतो, तो बेबुवा देखील घरामध्ये ठेवा. तुमच्या घरामध्ये असाव्या. जसं की चांदीचं नाणं. हातामध्ये पाऊस झाला, दोघं नवरा बायको घरी नसताना ते पूर्णतः कोसळलं, घर. घर कोसळलं. त्यावेळेस त्यांना पटलं की आम्हाला जी रात्री नवरा बायको आम्ही असताना जी ती घटना झाल्यात, ह्या आमच्या नवरा बायको शिवाय तिसऱ्या माणसाला माहित नाही. बरोबर. म्हणजे पहिल्या त्राटक तुम्हाला करणं गरजेचंच आहे. त्यानंतर मेडिटेशन. हा, मग त्यानंतर मेडिटेशन म्हणजे व्हिज्युअलायझेशन करणं म्हणजे काय, डोळे बंद अवस्थेत मन पटलावर चलचित्र पाहणे. मेडिटेशन करताना पूर्णतः व्हिज्युअलाइज करायचं पाहायचं मी कुठला जॉब करणार आहे, त्या जॉबच्या इंटरव्ह्यू देताना जातोय, माझ्या शरीरावर घातलेला ड्रेस, माझा ड्रेस कोड, माझा चेहरा मी परिपूर्ण आरशामध्ये पाहतोय जातोय. किंवा मला ते नोकरी प्राप्त झालेली आहे, मी साहेबाच्या खुर्चीवर बसलेलो आहे, हे आपण जेव्हा पाहतो ना तर ऑटोमॅटिक तुम्ही इमेजिंग केलेलं एक प्रकारचं मेडिटेशन आहे ते. आणि ते तुम्ही बघाल की जसं जसं मी विचार केला तसंच घडतं. तुम्हाला आरोग्य पाहिजे, पैसा पाहिजे, प्रेम पाहिजे, तुमचं मन खेचत असतं. ऑर्डर घेण्यासाठी वेटर येऊन थांबलाय, काय तिला ऑर्डर दिली पाहिजे, ह्या हातात पैसा येतोय. पैसा कुठनं येतोय ते त्याचं काम. फक्त ह्या हातात पैसा येतोय. न्यूमरोलॉजी खरंच काम करते का होय, माणसाच्या जीवनात? होय. एक अंक स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिकची आवड असणारे एक अंक. एक अंक. हा व्यक्ती पैशासाठी जर विचार केला ना तर पैसा भरमसाठ ओतू शकतो. की कॅपॅसिटी त्याच्या ह्याच्या अंकामधून त्याला दिलेली असते. तुझी सुरुवात झाली ती एक अंकानं. अंकशास्त्र हे फार मोठं आहे आणि किचकट आहे. अंकशास्त्र इतकं किचकट आहे की काय विचार करू नका. एंजल नंबर जर दिसत असेल ना तर एक लक्षात ठेवा की तुम्ही प्रगती मार्गावर आहात. एंजल नंबर जर दिसत असेल ना तर एक लक्षात ठेवा की तुम्ही प्रगती मार्गावर आहात. भाग्य अंकाचा अर्थच तो आहे की भाग्याने देत असेल तर घ्या. भाग्याने देत असेल तर घ्या ना, आणि भाग्य त्याच पद्धतीने देत असतं, लक्षात ठेवा. न्यूमरोलॉजी मध्ये का नाही 7 नंबरला खूप स्पिरिच्युअल मानतात, खूप पवित्र मानतात. खूप पवित्र मानतात. 7 नंबरला जन्मलेला व्यक्ती आहे ना, म्हणजे तो स्पिरिच्युअल गाईड मानल्यानंतर तिथे चालेल, तसं तो गायडन्स करणारा माणूस असतो.